जर तुम्ही जाऊन नाटक बघितलं नाहीत तर ते नाटक संपणार आहे. आणि कलाकारांनी नाटक का करावं ना, तर रियाज म्हणून करावं. मला करेक्ट वयात करेक्ट माणसं भेटत गेली. मला असं गिल्ट यायचं की मी आईला त्रास का दिला असेल यार, कारण मला तिची व्हॅल्यू नव्हती त्यावेळेला. या दोघांची उत्तम केमिस्ट्री, आणि खाली खूप चांगलं लिहिलं असेल पण खाली जर स्टार अडीच असेल तर लोक ते बघतात, वरचं वाचतात आणि मग ठरवतात त्यांना जायचंय का नाही. हा हक्क कोणी कोणाला दिलाय स्टार्स द्यायचा? समाजाची गरज नसतेच चित्रपटाने आम्हाला काही द्यावं. ही कलाकार म्हणून तुमची गरज असेल तर ते चित्रपटात येऊ देत. परीक्षण म्हणजे तू जे पाहिलंस त्याचं तू एक परीक्षण केलंस, तुला काय वाटतं त्याच्यामध्ये. तुला हा कुणीही अधिकार दिलेला नाहीये नावं ठेवत सुटायचा. जो काम चांगलं करतो तो आमचा स्टार आहे. त्यामुळे ना ती स्टार ही कॉन्सेप्ट मराठीत कधीच नव्हती, ती नाटकात कायम होती. तुम्ही सांगताय 10 कोटी केला आम्ही, आणि आसपासच्या त्यांच्या 7 पैकी 4 लोक पण गेले नसतील तर त्यांच्या लक्षात येतं की हे फसवलेले आकडे. हे नरेटिव्ह प्रोड्युसर्सनीच सेट केलेलं आहे. तुम्हाला स्टार ड्रिव्हन इंडस्ट्री हवी आहे धंद्यासाठी, पण ते कलेसाठी मारक आहे. आणि मला असं वाटतं की मराठी ऑडियन्सचं ना त्यावेळेला त्यांचा मूड काय आहे त्याच्यावरती ते सिनेमे हिट किंवा फ्लॉप होतं. आणि याचं सगळ्यात मोठं कारण की आपण स्टार ड्रिव्हन इंडस्ट्री नाही होत. मिरची मराठीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझं नाव आहे आरजे ज्ञानेश्वरी आणि गप्पांची मिसळच्या आजच्या भागामध्ये एक खूप उत्तम दिग्दर्शक आणि लेखक माझ्यासोबत आहे. मला फार छान वाटतंय की अशी काही माणसं या पॉडकास्टवरती येत आहेत ज्यांचे विचार आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी ऐकले गेले नाही आहेत. ते का नाही आहेत त्याच्याबद्दल आय एम व्हेरी व्हेरी सरप्राईज, पण आय एम व्हेरी ग्लॅड की आता फायनली मला त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळणार आहे. समीर विद्वांस, वेलकम टू मिरची. थँक्यू. छान वाटतंय की मी हे वाक्य फायनली बोलली आहे. म्हणजे हा इंटरव्ह्यू आपण प्लॅन करत असल्यापासून आय वॉज मॅनिफेस्टिंग की मग मी काय विचारीन, मग हे मग ते वगैरे वगैरे. आणि साधारण असं होतं ना की एखाद्या व्यक्तीने इतकं काय काय केलेलं असतं की कठीण होऊन जातं की आता मी एका तासात काय काय विचारू आणि मी कसं विचारू, पण मी प्रयत्न करणार आहे. आणि थँक्यू सो मच की तुम्ही ऑल द वे आलात सगळ्यात आधी. अरे नाही, थँक्यू मला इथे बोलावलंस तू इंटरव्ह्यूसाठी. आणि मी तुझे इंटरव्ह्यूज पाहतो त्यामुळे मला मजा येते ते बघताना. आणि खूपच छान प्रश्न तू विचारतेस आणि बोलती होतात लोक तुझ्या इंटरव्ह्यूमध्ये, हे माझ्या लक्षात आलंय. त्याच्यामुळे मला मजा येते. त्यामुळे थँक्यू सो मच की तू बोलावलंस मला. लुकिंग फॉरवर्ड टू सर. सगळ्यात आधी म्हणजे जितकी लोक आता रेग्युलरली गप्पांची मिसळ हा पॉडकास्ट फॉलो करतात त्यांना माहिती आहे की ऑफकोर्स एक प्रवाह हा आहे की त्या व्यक्तीच्या बालपणापासून आपण सुरुवात करावी आणि त्यांनी काय काय कसं कसं केलं ते जाणून घ्यावं. पण हा मी जो अँगल घेते तो थोडासा वेगळा वाटू शकतो, इन द सेन्स की मला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही एक आर्टिस्ट म्हणून कसा विचार करता, तुमची प्रोसेस काय असते, तुम्ही जे काम केलं आहे त्यातल्या काही काही इंटरेस्टिंग गोष्टी ज्या मे बी मी नोटीस केल्या आहेत त्याच्यामध्ये खरंच ते काही लॉजिक होतं का जे मला वाटलं आहे की देर इज सम अदर लॉजिक, हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न असणार आहे. सगळ्यात आधी ऑफकोर्स लेखक असाल किंवा दिग्दर्शक असाल, तुम्ही स्टोरी टेलरच असता ॲट दी एंड ऑफ द डे. सो स्टोरी टेलर म्हणून आत्ता तुम्हाला काय एक्साईट करतंय? जस्ट टेक मोघम, काय कोणत्या थीम्स एक्साइट करतायत, कोणत्या गोष्टी एक्साइट करतायत? मला स्टोरी टेलर म्हणून आता एक तर लव्ह स्टोरी, मला म्हणजे प्रेमकथा, कारण मला असं वाटतं की प्रेमकथा हा असा एक झोन आहे, जॉनर आहे की जो कधी संपणार नाही. कारण त्याच्यामध्ये खूप अँगल्स असतात. म्हणजे मला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेमकथा सांगायला खूप आवडेल. म्हणजे नुसती एक प्रियकर एक प्रेयसी किंवा एक नवरा एक बायको असं न करता वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेमकथा, की त्याच्यामध्ये पॉलिटिक्स असायला पाहिजे, त्याच्यामध्ये काही आसपास सोशली जे काही चाललं आहे ते रेलेव्हंट असायला पाहिजे. तर म्हणजे ती प्रेमकथा रेलेव्हंट असायला पाहिजे. जे काही चाललं आहे ते घेऊन मला पुढे जाणारी कथा सांगायला आवडेल. फॅन्टसी असेल, सायफाय असेल, तर या सगळ्या माध्यमातून ना मला प्रेमकथा हा एक जॉनर घेऊन तो या वेगवेगळ्या याच्यामध्ये उतरवून तो मला सांगायला, म्हणजे असं मला आवडेल की तो मला आत्ता खूप एक्साईट करतो. की कारण फायनली काय होतं, मला असं वाटतं की आपण एखादा मुद्दा जेव्हा मांडत असतो आपल्या कथेतनं, तर तो मुद्दा आपण किती कनेक्ट होत मांडतोय लोकांशी, ते खूप महत्त्वाचं असतं. आणि प्रेमकथा ही अशी गोष्ट आहे की ज्याला 100पैकी 99% लोक हे कनेक्ट होतात. राईट. आणि मग त्याच्या थ्रू तुम्ही तुमचा मुद्दा, तुमची स्टोरी मांडत राहा, ती लोक खूप चांगल्या पद्धतीने घेतात. तर मला असं वाटतं की त्यामुळे मला तो एक झोन खूप एक्साईट करतो आहे. मला फॅन्टसी खूप एक्साईट करते आत्ता, की असं वाटतंय मला की काहीतरी एक वेगळं करून बघावं. आणि ऑब्व्हियसली पॉलिटिकल तर माझं खूपच मला आवडता जॉनर आहे. त्याच्यामुळे तोही मला आता जे काही देशात चाललं आहे किंवा जे घातलं आहे राज्यामध्ये पुढे, तर ते मला एक्साईट करतात गोष्टी. लवली. म्हणजे आत्तापर्यंत तुमच्या फिल्म्समधून वेगवेगळ्या थीम्स दिसल्यास, मग ती आनंदी गोबाळ असेल किंवा डबल सीट असेल. धुरळा ही फिल्म मला खूप आवडली होती, कारण आय फील इट वॉज अ व्हेरी व्हेरी अमेझिंग एक्सपिरियन्स आणि अटेम्प्ट. सत्यप्रेम की कथा अर्थातच सगळ्यांना खूप आवडली ती फिल्मसुद्धा. हिंदीतला तुमची पहिली फिल्म होती. या अशा सगळ्या अनेक फिल्म्स आहेत,
पण थोडंसं जर आधी गेलं तर नाटक हे एक महत्वाचा हा भाग होता आणि इथून सगळी सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. मग नाटकात काम करणं असो, लिहिणं असो किंवा दिग्दर्शन असो. तर थोडंसं आम्हा सगळ्यांना सांगा सर की त्यावेळेला तुम्ही साधारण कोणत्या पद्धतीची नाटकं करायचात. आणि हे वाक्य खूप फनी वाटतंय मला आता बोलल्यानंतर की त्यावेळेला कोणत्या पद्धतीची नाटकं करायचात, बट दॅट आय मीन नाटक करायचात. कोणत्या थीम्स असायच्या त्या सगळ्या नाटकांमध्ये आणि कोणत्या तुम्हाला जास्त खुणवत होत्या? एक तर मी सुरुवात खूप लहानपणी शाळेमध्ये आपण सगळेच कामं करत असतो. त्याच्यानंतर मी जेव्हा कॉलेजमध्ये गेलो ना तेव्हा मला असं लक्षात आलं की आपल्याला, मी चिंचवड गावचा आहे, तर मला असं लक्षात आलं की आपल्याला ना खूप सिरियस नाटक करायला लागेल. आणि मला एक्सपेरिमेंटल नाटकांनी किंवा पॅरलल नाटक म्हणू आपण, त्यांनी मला खुणावलं. आणि मी थिएटर्स पुणे म्हणून सुबोध भावेनी सुरू केलेली संस्था होती, थिएटर अकॅडमी होती जी खूप जुनी आणि खूप मोठमोठी नाटकं करणारी आहे ती, आणि नंतर समन्वय पुणे, या 3 ठिकाणी मी ओढला गेलो. आणि त्यावेळेला आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारची नाटकं करायचो. म्हणजे पॅरलल नाटक त्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे तेंडुलकर हे माझे सगळ्यात जास्त आवडते लेखक होते, तर तेंडुलकरांची नाटकं आम्ही करायचो. त्यांचं कोवळी उन्हे नावाचं त्यांचं एक सदर होतं ज्याच्यावरती नाट्यप्रयोग झाला होता, ज्याच्यात मी काम केलं होतं. त्याच्यानंतर रामप्रहर नावाचे त्यांचे ते लिहायचे स्तंभ, तर त्याच्यावरनं आम्ही नाटक केलं होतं जे मी लिहिलं होतं आणि छोटासा रोल त्याच्यामध्ये नंतर केला होता. तर ती नाटकं आम्ही करायचो. किंवा तरुणाईचे त्यावेळेचे विषय घेऊन आम्ही त्याच्यावरती नाटकं करायचो. आणि अशी नाटकं करता करता मग कमर्शियल करायला लागलो. कमर्शियलला मात्र मी 4 नाटकं केली आणि 4हीच्या थीम्स वेगळ्या होत्या. म्हणजे नवागडी नवराज्य केलं तर ती लव्ह स्टोरी होती, एक कंटेम्पररी लव्ह स्टोरी. त्याच्यानंतर सगळे उभे आहेत नावाचं नाटक केलं आम्ही, जे पॉलिटिकल, ज्याचा पुढे धुराळा नावाचा सिनेमा झाला. आलटून पालटून नावाचं एक नाटक केलं जी फॅन्टसी होती. आणि त्यानंतर छापाकाटा नावाचं नाटक केलं जी आई आणि मुलीची कथा होती. तर अशी ती 4 वेगवेगळी नाटकं. पुन्हा इंटरपर्सनल रिलेशनशिप हा एक खूप महत्त्वाचा भाग असतो, तर तो घेत त्या वेगवेगळ्या स्टोरींमधनं ती 4 नाटकं आम्ही केली. पण त्यावेळेला ह्याच्यात तुम्ही अभिनय करत होतात की लेखन दिग्दर्शन जास्त होतं? अभिनय मी खूप कमी केला, कारण मला खूप लवकर लक्षात आलं की आपण खूप वाईट ॲक्टर आहोत. आणि म्हणजे मी देवाचे आभार मानेन की किंवा त्यावेळेला मला अनेक लोक माझे टीचर होते, म्हणजे संदेश कुलकर्णी असेल, शशांक शिंदे, किरण यज्ञोपवीत, की त्यांच्याकडनं मला खूप पॉझिटिव्हली हे सांगण्यात आलं की तू ॲक्टर नाही आहेस. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे युजली लोक म्हणतात येतो ते करू नको रे काम, तुला काय जमत नाही काय, असं त्यांनी कधीच केले नाही. ते कायम असं सांगत राहिले. म्हणजे मला संदेश एकदा म्हणला होता की तुझी स्ट्रेंथ ही नाही, तुझी स्ट्रेंथ काय आहे ती ओळख. तर त्यामुळे मी ॲक्टिंग खूप कमी केली, पण मेनली नाटकांमध्ये मी दिग्दर्शन केलं आहे आणि लेखन केलं आहे. म्हणजे एकांकिका लिहायचो, मग त्याच्यानंतर दीर्घांक केला होता आम्ही, हाफ पॅन्ट नावाचा, जो मी लिहिला होता आणि ज्यात पुन्हा एक छोटा रोल केला होता. तर त्याच्यावर समाधान मानून, पण मेन मी जर काय केलं असेल नाटकांचं तर दिग्दर्शन केलं आहे आणि लेखन थोडंफार. राईट. पण नाटकाचं आत्ता आपण बोलतोय तर मला 2 प्रश्न विचारायचे. तसे सारखे आहेत पण तरी नाही आहेत आणि खूप बेसिक आहेत खरं तर, की आज अनेक प्रायोगिक व्यावसायिक नाटकं रंगभूमीवर आहेत, लोक बघायला जात आहेत. काही नाटकांना खूप जास्त जात आहेत, काही नाटकांना हळूहळू ऑडियन्स बिल्ड होतोय असं म्हणायला हरकत नाही. आणि काही नाटकं ॲज युजल एक्सपेरिमेंटल राहिलेली आहेत अजूनही, विषय अमेझिंग असून. पण प्रेक्षकांनी नाटक का बघावं आणि कलाकारांनी नाटक का करावं? वा, हे बघ, प्रेक्षकांनी नाटक का बघावं तर त्याचं सिम्पल मला, म्हणजे त्याची 2 कारणं वाटतात मला. की एकतर आपल्याला नाटकाची परंपरा आहे, हा एक मी खूप त्याचं ढोबळ उत्तर पहिलं हे देतोय की नाटकाची परंपरा आहे. तर ती लाईव्ह बघणं स्टेजवरती हे इतकं कमाल अनुभव असतो, तर तो तुम्हाला नाटकात एक तर बघायला मिळेल, नंबर 1. आणि दुसरा, प्रेक्षकांनी नाटक अशासाठी बघणं अपेक्षित आहे की चित्रपट किंवा या गोष्टी आपण जाऊन मोठ्या पडद्यावर पाहतो, त्याची गाणी ऐकत असतो, आपण काय काय करत असतो. तो चित्रपट रिलीज व्हायच्या आधीही आपल्याबरोबर राहतो, रिलीज झाल्यानंतरही आपल्याबरोबर राहतो. नाटक आपल्याबरोबर आधी नसतं आणि नंतरही नसतं. म्हणजे इतर कुठल्या माध्यमांमध्ये किंवा स्वरूपामध्ये आपण ते डायरेक्ट बघू शकतो. जेव्हा त्याची सीडी बनायची ना पूर्वी, त्याची सीडी बनली किंवा कुठे झालं तर, आणि ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की जशी जुनी नाटकं आता येतात, म्हणजे शांतेचं गाठं चालू आहे फॉर इन्स्टन्स, की खूप लहान असताना मी ते पाहिलं होतं, ते मला एवढं आठवत नाही. आता जर मला शांतेचं गाठं बघायचं असेल तर मला त्या सीडीवरच बघायला लागतं. आणि मला ती पाहताना मजा येते, पण मला लक्षात येतं की मी काय मिस केलंय. जर ते तुम्हाला ते असं, मी शोले मी आजही पाहू शकतो, मुघल आझम मी आजही पाहू शकतो. जर तुम्ही जाऊन नाटक बघितलं नाहीत तर ते नाटक संपणार आहे. तर ते तुम्हाला त्याच वेळेला बघायला पाहिजे. आणि पुन्हा एक
रंगमंची आविष्कार की जिथे तुम्हाला रिअल लोकेशन्स नाही आहेत, कॅमेरा तुमच्या जवळ म्हणजे ॲक्टरच्या जवळ Zoom in, घेऊन जात zoom नाही out. तुम्हाला, काही नाही, पण एकाच वेळेला त्या स्टेजचं चंद्र होतो, त्याच स्टेजचा वाळवंट होतं, त्याच स्टेजचं काय हिमालय होतं, ते हे सगळं तुम्हाला फक्त थिएटरमध्ये बघायला मिळणार, हे तुम्हाला फिल्ममध्ये बघायला मिळणार नाही. त्यामुळे ते करावं, बघावं. आणि कलाकारांनी नाटक का करावं ना, तर रियाज म्हणून करावं असं मला काय वाटतं. म्हणजे तुम्ही लेखक असाल, दिग्दर्शक असाल, ॲक्टर असाल, तो जो रियाज असतो की त्या शोसाठी आधी तुम्ही 1.5 महिना तालीम करता, ही तुम्हाला बाकी कुठल्याही माध्यमामध्ये मिळत नाही करायला. की हे वाक्य मी असं पण घेऊन पाहतो किंवा हे वाक्य मी असं पण घेऊन पाहते, ही मुवमेंट मी अशी करून पाहते, बॉडी लँग्वेज अशी करून पाहते. तुम्हाला तुमच्या कॅरेक्टरवरती काम करायला जितका नाटकात वाव असतो तितका इतर तुम्हाला तिथे वेळ मिळत नाही, भले तुम्ही केलं. प्रयोगानुसार तुमचा रोल बदलत जातो, तुमचं काम बदलत जातं, रिस्पॉन्सनुसार तुमचं काम बदलत जातं, तुमची थिंकिंग प्रोसेस सतत ऑन असते. हे फक्त नाटक देतं. चित्रपटाचा किंवा मालिकेचा एखादा सीन झाला की विषय संपलेला असतो, पुढच्या सीनचा विचार करायला असतो. नाटक तसं नाही की आज म्हणजे तिची हुरहुर लागते ना कलाकारांना की एखादा पंच असेल, तो का नाही आला यार, 4 प्रयोग नाही आला, का नाही, काय चुकतंय, तो विचार करत राहतो. तर हा तुमच्या मेंदूला असलेला रियाज आहे ॲक्टरसाठी. आणि पुन्हा तुम्ही म्हणजे याची देही याची डोळा तुम्हाला रिस्पॉन्स कळतो ना की हे माझं काम लोकांना आवडत आहे का नाही आवडत आहे. तर त्याला एक्सटर्नल फॅक्टर पण आहे आणि एक इनर फॅक्टर पण आहे की तुमचा रियाज होण्यासाठी. आणि ऐवज ज्याला आपण म्हणतो की जो नाटकामध्ये आहे तो बाकी नाही आहे. कारण नाटकही प्रेक्षकाभिमुख आहे, चित्रपटही आहे, पण चित्रपट जास्त आहे, नाटक तरी पण थोडंसं कमी आहे. तर तुम्हाला एक मार्केटचा विचार न करता एक कलाकार म्हणून म्हणजे लेखक, दिग्दर्शक, ॲक्टर, कलाकार म्हणून बिनधोकपणे नाटक ते काम करता येतं, तो रोल करता येतो जो सिनेमात नाही करता येत. राईट. खूप फॅक्टर्स मग खूप फॅक्टर्स असतात सिनेमा म्हटल्यानंतर. तुम्ही संदेश कुलकर्णींबद्दल बोललात. माझेही ते अत्यंत आवडीचे लेखक आणि दिग्दर्शक आणि माणूसच मला वाटतं आहेत. ते खूपच कमाल आहेत. सो रादर याच इंटरव्ह्यूच्या तयारीच्या वेळेला माझ्या मनात आलेलं की संदेश दादाला पण बोलवलं पाहिजे आपण, कारण त्याच्याकडे पण किती काय काय असेल सांगायला. पण त्यांनी सांगितलं की तुझी स्ट्रेंथ ओळख किंवा तू हे नाही, कदाचित हे जास्त छान करू शकत असशील. संदेश दादाकडून अजून काय काय अनलर्निंग झालं त्या प्रोसेसमध्ये? खूपच झालं. म्हणजे काय म्हणू आपण ना, जेव्हा त्या वयात असतो ना, तर त्या वयामध्ये आपल्या काय काय आपण म्हणू की आपले काही धारणा असतात की हे असंच असतं, हे तसंच असतं, हे असंच केलं जातं. ते सगळं त्याच्याकडनं तुटत गेलं. की नव्याला जागा कधी येईल. जर तुम्ही डोक्यात ठेवलीत तर नवं आत घुसणार ना. तुम्ही जर भरून, आणि त्यावेळेला आपलं वय पण असतं. नुसतं इतकंच नाही तर पॉलिटिकल, म्हणजे मी राजकारण अशाने म्हणत नाही आहे, पण सोशल आणि पॉलिटिकल अंडरस्टँडिंग. मी लहानपणी वेगळ्या विचारधारेचा होतो, पण एका पॉईंटला मी मला लक्षात आलं की ही विचारधारा मला नको आहे. मग कुठली विचारधारा हवी आहे ते कळायचं वय तेव्हा नव्हतं. शोध घेत होतो. असं समोर बसून न सांगता की हे वाचून बघ, ते वाचून बघ, असं सगळंच संदेशनी केलं किंवा त्या बरोबरच्या सगळ्या त्या शशांकनी आणि त्यांनी ना. त्याच्यामुळे काय झालं की ते काही शिकवायला नाही गेलेत, पण त्यांच्या लक्षात आलं की ही चूक आहे, ह्याच्या डोक्यात जे हे चूक आहे ते तोडत गेले. आणि ते त्यावेळेला मला लक्षात नाही आलं, ते हळूहळू लक्षात आलं. म्हणजे जेव्हा मी 1-2 वर्षानंतर मागे वळून पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी केवढा चेंज झालो आहे. आणि तो चेंज होण्यासाठी असं त्या फुटपट्टीवरती मोजू शकत नाही आपण, माणूस म्हणून आतनं कळायला लागतं. तर ऑब्व्हियसली ते झाल्यानंतर तुमची कला पण बदलते, तुमची अभिरुची चेंज होते, तुमच्या जाणीवा नेणीवा बदलतात. असं ते होत गेलं की हे नाही रे, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, असं न करता तू चांगलं शोधत राहा. आणि मेन काय ना, जसं तू म्हणलीस की संदेशनी माणूस म्हणून, म्हणजे त्यावेळेला काय काय आपले हार्टब्रेक्स होत असतात, आपण निराश होत असतो, आपलं काय काय होत असतं, अशा वेळेला ना ती एक अत्यंत सकारात्मक ऊर्जा असलेली व्यक्ती माझ्याबरोबर होती. आणि ना ते जे व्हायचं ना ते फार मस्त होतं. किंवा छोट्या छोट्या गोष्टी की तो काम करताना मी म्हणायचो की मला असं असं वाटतंय, तर तो विचारायचा वॉन्ट काय, तर म्हणायचं काय वॉन्ट काय, आत्ता या तुझी किंवा त्या कॅरेक्टरची वॉन्ट काय हे तुला माहिती आहे का? हां, ओके. मग ना त्याचा मी विचार करत राहायचो की हो यार, आपण हा कधी असा विचार केलेला नाही. मी नाटक बसवताना काय करायचो, तू इथनं इथे जा. हे अनलर्निंग जे तू म्हणतेस ना, हे की
हे मी का नाही कधी विचार केला की वॉन्ट काय आहे, मी डिरेक्टर म्हणून या कलाकाराची या कॅरेक्टरची वॉन्ट काय असेल. वाव. तर ह्या गोष्टी खूप तो करत गेला. आणि शशांक असेल की खूप मला वाचायला द्यायचा, हे वाच भावड्या, हे वाच, तुझं असं तुझं तसं, तू हे बघितलं पाहिजे, ते बघितलं पाहिजे. किरण होता तिथे, अमृता होती, मजा येत गेली. म्हणजे समन्वयमध्ये मी खऱ्या अर्थाने माझं काय म्हणू आपण त्याला क्षेत्र म्हणजे होरायझन एक तर क्षितिज असं मोठं झालं. राईट. आणि मी हा प्रश्न यासाठी विचारला कारण जसं तुम्ही म्हणालात की आपल्या त्या धारणा इतक्या फर्म असतात त्या पॉइंटला आणि आपल्याला माहीतच नसतं की पॉसिबिलिटी दुसरी काय आहे. करेक्ट. तर ती माहीतच नसल्यामुळे आपण तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही शकत जोपर्यंत कोणीतरी आपल्याला सांगत नाही की अच्छा हेही असू शकतं. सो तोच प्रश्न होता की त्यावेळेला ज्या गोष्टी सवयीच्या किंवा ओळखीच्या झालेल्या, मग ते विचार असतील किंवा सवयी असतील किंवा साधारण थीम्स असतील गोष्टी करण्याचा किंवा जॉनर असेल, त्या ओलांडण्यासाठी प्रवृत्त करणारी कोण माणसं होती. तर मला असं वाटतं हीच सगळी माणसं होती. आणि स्वतः तेंडुलकर होते, बाकी सगळे लेखक एलकुंचवार होते. तेव्हा मी हिंदी खूप वाचायला लागलो होतो. हिंदी नाटक करणारे दुबेजी होते, दुबेजींचं मी वर्कशॉप केलं होतं. म्हणजे हीच सगळी माणसं होती की ज्यांनी त्या मला म्हणजे मी कायम तेच म्हणतो की मला करेक्ट वयात करेक्ट माणसं भेटत गेली. ह्याच्यासाठी मी निसर्गाचे देवाचे आभार मानतो की बाबा तुम्हाला ना योग्य माणसं वेळेवर धाडत राहिलास माझ्यासाठी, असं झालं ते. तर हीच माणसं होती. पण विजय तेंडुलकर तुम्हाला जास्त का आवडतात? का आवडू नयेत? ऑफकोर्स. नाही, कारण ना आपल्याकडे ना म्हणजे मी आता थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो की एक तर आपल्याकडे असं असतं की एक हे एक्सपेरिमेंटल नाटकं, ही पॅरलल नाटकं म्हणजे कळतच नाहीत, काहीतरी दुर्बोध करतात, गूढ करतात वगैरे. तर असं नाही आहे. नाही तर मग एकदम कमर्शियल. तर आपल्याकडे म्हणजे ते फिल्म्स असो किंवा नाटकं असो की ते क्लासेस आणि मासेस असा एक खूप मोठा डिवाइड आहे आपल्याकडे. तेंडुलकर ही जी व्यक्ती होती ना, या व्यक्तीने जे लेखन केलंय ते क्लासेस मासेसच्या पलीकडचं आहे. त्यांनी स्त्री हे त्यांचं अत्यंत महत्त्वाचं हे होतं की स्त्री पात्र आणि त्या स्त्री पात्रावरती होणारे अन्याय आणि त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या गोष्टींवरती इतकं थेट भाष्य करणारा दुसरा लेखक मला मराठीतला माहीत नाही. आणि नाटक असं लिहायचं की ते शेवटच्या माणसापर्यंत तर पोहोचेलच, पण समाजाच्या कुठल्याही घटकापर्यंत ते पोहोचलं पाहिजे. कोणालाही ते नाटक, तुम्ही त्यांचं कुठलंही नाटक काढून बघ, असं होणार नाही की नाटक मला कळलं नाही, असं होणार नाही. म्हणून ते जास्त हाणायचं, हार्ड हिटिंग ज्याला आपण म्हणतो, आणि इतके पदर त्याला असायचे. बरं, त्यांनी काहीही सोडलं नाही. त्यांनी उच्चभ्रू समाजातला पण जे काय एक अनागोंदी असते ती बाहेर काढली. त्यांनी जातीवरती त्यांची नाटकं आहेत. कन्यादान नावाचं त्यांचं नाटक आहे की जो उलटा जातीयवाद त्याच्यावरती त्यांनी नाटक लिहिलं. त्यांनी ते घाशीराम कोतवालसारखं नाटक आहे. तर त्यांच्यावरती सतत आरोप होत गेले. पण त्यांचं म्हणणं तेच होतं की मी या धर्मात राहतो ना, मी या धर्माचा आहे ना, तर मी या धर्मातल्या गोष्टी ज्या चुकीच्या आहेत त्या का नाही सांगायच्या. इतका डेअरिंगबाज लेखक, कशाचाही विचार न करता फक्त कला म्हणून लिहिणार, आणि त्याचबरोबर त्यांच्या कथा आहेत त्यांचं, तर ते इतकं कमाल आहे ना, असा दुसरा कुठला लेखक मला मराठीतला माहीत नाही आहे. म्हणून तेंडुलकर. आणि पुन्हा क्राफ्टवरची त्यांची, म्हणजे जर तू हे सगळं बाजूला सोडलंस आणि जर तू एक अभ्यासू वृत्तीने त्यांचं नाटक बघायला घेतलंस, वाचायला घेतलंस, तर क्राफ्टवरची त्यांची जी कमांड होती ती कायच्या काही होती. आणि काय कॅरेक्टर्स आणि काय बाया त्यांनी, म्हणजे कॅरेक्टर्स बाया त्यांनी तयार केलेत की शांतता कोर्ट चालू आहे मधली बेणारे असेल किंवा सखाराममधली लक्ष्मी आणि चंपा असेल वगैरे, हे अजरामर आहेत. तर असं कोण करतं? आणि मला ते फार, म्हणजे एखाद्या स्त्री लेखिकेकडनं ते आलं असतं तरी पण त्याला एक काहीतरी एखाद्या पुरुष लेखकाकडनं इतकं थेट आणि इतकं रॉ आणि आहे त्या भाषेत मांडता येणं, आणि ते फार महत्त्वाचं आहे. म्हणून ते मला प्रचंड आवडतं. पण जसं तुम्ही म्हणालात की ते खूप थेट आणि निर्भीडपणे लिहायचे किंवा व्यक्त व्हायचे, तर निर्भीडपणा पण थोडासा कुठेतरी इफ वी ट्रेस बॅक आला असू शकेल का त्यांच्याकडून? असू शकेल नक्कीच. म्हणजे अजून तेवढा आला आहे असं मला वाटत नाही, पण जो काही थोडाफार आला असेल तो हो, बरोबर बोलतेस तू. कारण हां, म्हणजे अशी व्यक्ती. आणि मी त्यांचा ना किस्सा सांगतो, फार गमतीशीर किस्सा आहे की आम्ही काय केलं होतं समन्वयमध्ये असताना, त्यांची नाटकं वाचली होती एक 12-15-20 दिवस, आणि सगळ्यात शेवटच्या दिवशी तेंडुलकरांना संदेशनी बोलावलं आणि प्रश्न विचारा असं. वाव. तर आम्ही म्हणलो हे काय, आणि ना आता विचार करा, इतका मोठा लेखक आहे समोर, आम्ही सगळे असे बसलो होतो की ते साक्षात तेंडुलकर बसलेत समोर, आणि
काहीतरी मी असं बोलता बोलता असं म्हणलं की मला सर हा प्रश्न विचारायचा आहे, पण नाही विचारत. तर ते म्हणले का रे, का नाही का का काय झालं तुला मला राग येईल असं तुला वाटतंय का? म्हणलं नाही. मग का नाही विचारत आहेस? तर म्हटलं नाही मला ना हे नाही आवडले त्यातलं. ते म्हणले अरे मग तू विचारायलाच पाहिजेस, असं कसं? आणि मी म्हटलं अरे यार हा काय माणूस आहे, असं कोण म्हणतं? त्यांना काही सिद्ध करायचं नाही आहे इथे. पण आणि मग ते म्हणले की तुम्हाला नसेल आवडलं तर सांगायला शिका मोकळेपणाने, तुम्ही क्रिटिसिझम घेतला पाहिजे, म्हणजे हेही तुम्ही शिकता पुन्हा. तर आणि इतक्या शांतपणे त्यांनी उत्तरं दिली आणि आम्ही अत्यंत मूर्खासारखे प्रश्न विचारत होतो पण त्यांनी आम्हाला अजिबात अशी जाणीव नाही होऊन दिली की काय. त्यांनी तितक्याच गांभीर्याने आम्हाला त्याची उत्तरं दिली आणि फार मजा आली. तर ते पण आहे की ते मोकळेपणा, प्रामाणिकपणा, सचोटी आणि निर्भीडपणा. आणि त्यावेळेला मला असं वाटतं ते किती महत्त्वाचं असलं असेल की कोणीतरी म्हणजे आपल्यापेक्षा इतका मोठा माणूस आपल्याला सिरियसली घेतोय. एक्झॅक्टली. लाईक जस्ट दिस फिलिंग की तुम्ही कोणीतरी मूर्खच आहात आणि तुम्हाला काही अक्कलच नाही, या झोनमधनं न येता तुमचा प्रश्नही व्हॅलिड असू शकतो आणि तुम्ही पण त्याला इनव्हॅलिडेट नाही करता कमा. हेच मुळात एक किती मोठा आय ओपनर आहे. एक्झॅक्टली. तर हे सगळं समन्वयामध्ये खूप व्हायचं, त्यामुळे जे काय आहे ते इंटरेस्टिंग प्रोसेस आहे. पण जसं नवागडी नवराज्याचं मला असं वाटतं टाइम प्लीज हा चित्रपट झाला किंवा धुरळा सुद्धा एका नाटकावरती कुठून तरी तिथून त्याची मुळं होती. जनरली एखाद्या कथेची फिल्म होण्याची प्रोसेस बरेच जण सांगतात, पण एखाद्या नाटकाची जेव्हा फिल्म होते, जेव्हा चित्रपट होतो, तेव्हा काय बदलतं, काय प्रोसेस असते, थोडंसं त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. एकतर त्या नाटकात आपण हे बघितलं पाहिजे की त्याच्यामध्ये चित्रपट होण्याची क्षमता आहे का. म्हणजे कथावाईज नाही, कथावाईज असतेच, कारण कुठल्याही नाटकाची कथा ही जेव्हा 2.5 तासाचं नाटक होतं याचा अर्थ त्याच्यात तेवढा ऐवज आहे की त्याचा सिनेमा होईल. राईट. पण त्याची हे बघायला पाहिजे, म्हणजे जसं नवागडी नवराज्य की त्या नाटकाचे जेव्हा टाइम प्लीज आम्ही सिनेमा केला तेव्हा मग आम्ही काय केलं की नवागडीमध्ये केतकी नावाचं जे कॅरेक्टर होतं ते छोटं होतं. सिनेमा करताना आमच्या लक्षात आलं की ज्याला नाटकात आपण बॅकस्टोरी म्हणतो किंवा कॅरेक्टरची बॅकस्टोरी काय आहे ती सिनेमा करताना जर आणली तर स्टोरीला मजा येईल असं आमच्या लक्षात आलं. मग आमच्या लक्षात आलं की नाही, ह्याच्यामध्ये सिनेमा व्हायची शक्यता जास्त आहे, कारण इतर जी 2 कॅरेक्टर्स आहेत त्यांचं एक आयुष्य या दोघांशिवाय जे आपण नाटकात नाही आणू शकत ते आपण सिनेमात आणू शकतो. त्यांनी इतर काही लेयर्स ओपन होतील. तर हे सगळं आम्ही पहिल्यांदा बघितलं. आणि जसं तू म्हणलीस की कथा असतेच, तर नाटकाचं तेच होतं की फायनली तुम्ही त्या नाटकाची कथा करायला पाहिजे परत आणि बघितलं पाहिजे की ह्याच्यात काय आहे. मग ह्याच्यामध्ये या पात्र मग ही पात्र, म्हणजे जसं टाइम प्लीजमध्ये तिचे आई बाबा ॲड केले आम्ही, इथे आम्हाला नव्हते करता आले. इथे नाटकामध्ये फक्त मावशीचा उल्लेख आहे, सिनेमामध्ये मावशी येते. या सगळ्या पात्रांनी त्या कथेला अजून एक हे करत गेली ती, म्हणजे फुलत गेली ती कथा. तर ते त्याच्यात आहे का हे बघायला पाहिजे. दुसरी गोष्ट, नाटकं कित्येक वेळा दिवाणखान्यातली आपण करतो, कमर्शियल नाटकं, कारण एकाच ठिकाणी. तर नवागडी तसं नव्हतं. नवागडी घरात पण घडायचं, कॅफेमध्ये पण घडायचं. तर ते पण होतं की त्याच्यामध्ये मल्टिपल लोकेशन्स होती. म्हणजे याचा अर्थ आपल्याला त्या लोकेशन्सची गरज आहे. म्हणजे मी आता फक्त दृश्यात्मक यांनी बोलतोय, मग आपण जाऊ शकतो का, तो हो. म्हणजे मग त्याच्यामध्ये सिनेमा व्हायचं ची शक्यता जास्त नक्कीच आहे. तर प्रोसेस म्हणशील तर तीच आहे की फायनली तुम्ही काय करा, तर तुम्ही त्या नाटकाची कथा करून बघायला पाहिजे की या कथेमध्ये काही पात्र ॲड होऊन किंवा काही गोष्टी ॲड होऊन ज्या आपण नाटकात नाही मांडू शकलोय आणि आपण ते घडून गेलंय आणि आता त्याच्या नंतरचं तुम्ही नाटकात बघताय किंवा आता जे घडणार आहे त्याच्यानंतर काहीतरी होणार आहे. तर ते जे घडून गेलंय किंवा जे होणार आहे ते महत्त्वाचं आहे का, मग ते आपण सिनेमामध्ये दाखवू शकतो ना, मग नाटकाचा सिनेमा होऊ शकतो. इतकं सिम्पल आहे ते. आणि थोडं त्याच्यामागे हे पण पाहिजे की जसं दुरळा सगळे उभेतवरनं घेतलेलं आहे, मल्टिपल लोकेशन्स नाटकातच आहेत. ते नाटकात आपण नाही दाखवू शकत, पण मग गावात गेल्यानंतर त्या गाव जितकं दाखवशील तितकं पॉलिटिक्सला मजा येणार आहे. तर ते एक आहे त्याच्यात शक्यता ना, करा. तर हीच प्रोसेस आहे. राईट. सो या बेसिकली तुम्ही पडताळून बघता कुठेतरी की ती नाटकाची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये या सगळ्या पॉसिबिलिटीज आहेत का की त्याचा सिनेमा होऊ शकतो. राईट. पण सर तुम्ही FTII मधून स्क्रीन रायटिंगचा कोर्स सुद्धा केला होता आणि मी हे नाही विचारणार आहे की कोणताही कोर्स करणं किती फायद्याचं असतं किंवा त्यांनी ॲक्च्युअलमध्ये काय होतं. मला फक्त हे विचारायचं की तुम्हाला सगळे टूल्स मिळाले का जे आधी एक्झिस्ट करता ते तुम्हाला ठाऊक नव्हतं आणि ते मिळाल्यामुळे मे बी थोडीशी तुमची प्रोसेस सोपी झाली पुढे जाऊन. खूप टूल्स मिळाले, खूप जास्त. आणि म्हणजे
आता कसं सांगू की एकतर म्हणजे पहिल्या लेक्चरलाच आम्हाला अंजुम सरांनी सांगितलं, अंजुम रजवली, की इथून पुढे आपण जे वर्षभर शिकणार आहोत तर दीज आर नॉट रूल्स, दीज आर प्रिन्सिपल्स. ओके. फॉलो करायचे का नाही हे तुमच्यावर आहे. हे सगळं तुम्ही फेकून देऊ शकता आणि तुम्हाला हवी तशी स्क्रिप्ट लिहू शकता. आणि रायटिंग हे इंट्युटिव्हच असतं, तुम्हाला तर कोणी शिकवू शकत नाही. या 2 गोष्टी त्यांनी सांगितल्या. हीच 2 सगळ्यात मोठी टूल्स मला मिळाली पहिल्याच दिवशी. वाव. की इंट्युटिव्ह आहे, मग आपण काहीतरी इकडे नाही, तुला जे सुचेल ते लिही. त्याला लिहायचं कसं हे आपण पुढचं वर्षभर आता शिकणार आहोत. आणि खूप गोष्टी म्हणजे काय म्हणतात त्याला, की मला पूर्वी एवढं माहीत नव्हतं. मी फक्त एक कथा लिहून काढायचो किंवा नाटक लिहून काढायचो, पण एक लॉगलाईन असते, एक प्रेमिस असतं, मग त्याच्यानंतर आयडिया आणि कॉन्सेप्टमध्ये काय फरक आहे, कॉन्सेप्ट आणि प्रेमिसमध्ये काय फरक आहे, मग स्टोरी म्हणजे काय, मग स्टोरी ट्रीटमेंट म्हणजे काय, अशा अनेक टूल्स त्याच्यात आहेत. आणि त्याच्यामुळे काय होतं की तुमचं रायटिंग एक तर शिस्तबद्ध होतं आणि ते करेक्ट स्टेज घेत पुढे जातं, की जंप नाही करत. जर तुम्ही ते फॉलो केलं ना तर तुमची कथा आणि तुमची पात्र ही जास्त काय म्हणतात त्याला की फुलून बाहेर येतात. हे आहे किंवा वेगवेगळ्या जगभराचा सिनेमा तिथे आम्हाला बघायला मिळाला. आता तेच म्हणणार होते की त्यावेळेला तुम्ही काय बघायचात किंवा काय वाचायचात साधारण? एकतर सगळे श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, विजय तेंडुलकर हे सगळे पॅरलल सिनेमावाले. त्याचबरोबर गंमत वाटेल तुला, पण आम्हाला नो एंट्री नावाचा सिनेमा पण दाखवला होता त्यावेळेला. तर आम्ही एवढं नाही आणि आपण फिल्म स्कूलमध्ये असतो ना, असं वाटतं हे नो एंट्री वगैरे आम्ही बघणार नाही वगैरे असं तसं. सर म्हणले नाही, हा सिनेमा या वर्षातला सगळ्यात जास्त चाललेला सिनेमा आहे, तुम्हाला तो बघायला लागेल. तुम्ही का ठरवताय तो चांगला का वाईट आहे? तुम्ही बघायला पाहिजे तो, कारण तुम्हाला हेही कळलं पाहिजे की काय आहे आत्ता बाहेर, काय चालतंय. इथपासून ते इन्माक बर्मन पाहिला, खूप त्याचे सिनेमे पाहिले, सत्यजित रे, ऋत्विक घटक हे सगळे पाहिले. वेगवेगळी लोकं आम्हाला यायची. प्रकाश झा येऊन लेक्चर देऊन गेले आम्हाला, कुंदन शाह येऊन गेले, अनुराग कश्यप येऊन गेला, भवानी अय्यर, ही सगळी लोकं येऊन गेली. आमचं नरेशनची वर्कशॉप्स व्हायची, आम्हाला सांगितलं जायचं की नरेट कसं करायचं. तर ही खूप महत्त्वाची टूल्स आहेत, कारण कित्येक रायटर्सना उत्तम लिहिता येतं, त्यांना नरेट नाही करता येत. आणि नरेशन म्हणजे ते असं असं ना की तुम्ही छान गणपती बनवला आहेत, पण तुम्ही त्याचा जर कलर तुम्ही त्याला नीट नाही दिलात तर ते गणपतीचा काहीही उपयोग नाही, ते डोळे त्याच्यात तो प्राणच येणार नाही. नरेशन ते आहे की तुम्ही लिहिले ऐवज तुमच्याकडे चांगला आहे, पण तुम्ही जाऊन जर ते नीट नरेट नाही करू शकलात तर दिग्दर्शक काय, प्रोड्युसर काय, ॲक्टर काय नाही काम करणार. तो म्हणेल नाही नाही आवडलं. तर ते टूल खूप महत्त्वाचं आहे, जे बाहेर तुम्हाला कुठेही मिळत नाही. ते तुम्हाला इथे आम्हाला शिकवलं गेलं की नरेशन द्या, मग आमच्या चुका काय झाल्या. खूपच म्हणजे खूपच टूल्स मिळाले की जे आधी मला माहीत नव्हते. आणि पुन्हा तेच की एक वेगळ्या प्रकारे माझं जग ओपन झालं आणि माझी विचारधारा किंवा विचारसरणी काय आहे ह्याच्यावरती शिक्कामोर्तब तिथे झाला, कारण इतकी लोकं भेटली तिथे. आणि इतके चॅलेंजिंग बाकी लोकांचे पण विचार असतील आय एम शुअर, की मला वाटतं दॅट मेक्स यू मोर फर्म अबाउट व्हॉट यू थिंक. कारण इफ इट कॅन, जर ते सस्टेन करू शकतो आपण. म्हणजे देशभरातनं 12 लोक निवडली जातात ना, तर 12 वेगवेगळ्या प्रांतातनं लोक आलेत ना. प्रत्येक प्रांताचं सोशो पॉलिटिकल काय तिथे अवस्था आहे, कोणाचं काय हे सगळं तुम्हाला कळतं ना. ते फार महत्वाचं आहे. पण सर मी ऐकलंय की तुम्ही तुमच्या लिखाणाच्या बद्दल खूप पॉझिटिव्ह आहात. सो हे खरं आहे का? आणि हा पॉझिटिव्हनेस कुठल्या लेवलपर्यंत असतो? मी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे माझ्या लिखाणाच्या बाबतीत. म्हणजे मी डिरेक्टर झालोच कारण मी पूर्वी नाटकं लिहायचो आणि माझे मित्र बसवायचे आणि मला खूप राग यायचा. अच्छा, हे पात्र असं का हल्लं, हा असं का, हे वाक्य असं का बोलला, हा हे असं मला खूप व्हायचं. मग एका पॉईंटला मी म्हटलं जाऊ दे, मीच करतो डिरेक्ट. आणि मी डिरेक्ट करायला लागलो, कारण मला खूप राग यायचा की हे का गाळलंस तू वाक्य वगैरे असं. तर मी खूप पॉझिटिव्ह आहे माझ्या लिखाणाच्या बाबतीत. आणि काय म्हणू त्याला आता की म्हणून मी ते लिहितो पण कमी, आणि लिहिलं तर मी ते कोणाला देत पण नाही, कारण मला माहिती आहे की मग माझी भांडणं होतील त्याच्याशी. त्यामुळे माझं मी बसवतो बाबा. तर मला थोडं ते कमी करायचं आहे माझा पॉझिटिव्हनेस. पण कारण असं एक लिहून द्यायला पाहिजे की आता हे तुझं झालं डिरेक्टर म्हणून. बरं, मी स्वतः डिरेक्टर आहे. मी कित्येक वेळा म्हणत असतो रायटरला की तुझं झालं, तू मला लिहून दिलंस, आता हे माझं वाळ आहे वगैरे. पण ते उलटं नाही मला करायला जमत, ते मला जरा करायचं आहे. ओके. आनंदी गोपाळबद्दल थोडंसं बोलायचं आहे, कारण अनफॉर्च्युनेटली जेव्हा फिल्म रिलीज झाली तेव्हा आपण भेटलो नव्हतो, किंवा कदाचित तेव्हा मी मिरचीमध्ये नव्हतेच, त्यामुळे हे सगळं घडलं नाही. पण खूप सुंदर फिल्म तर आहेच,
पण फिल्म वेगळ्या पद्धतीने दिसते, फिल्म वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट झाली आहे, मग ते संगीत असेल किंवा जी कलर पॅलेट तुम्ही यूज केली आहे ती असेल, किंवा आर्ट तर अर्थातच, कॉस्ट्यूम अर्थातच, मेकअप अर्थातच, सगळ्याच गोष्टी म्हणजे. तर मी असं ऐकलंय की या फिल्मच्या कलर पॅलेट मध्ये काही इंटरेस्टिंग विचार तुम्हा सगळ्यांचे होते. तर कसे हे रंग निवडलेले आहेत त्या काळाला रेप्रेझेंट करणारे, आणि त्याच्यामध्ये पण इंटरनली बदल होत गेलाय जसं जसं पात्र चेंज होतं. तर त्याबद्दल थोडंसं. आम्ही कलर पॅलेट जेव्हा निवडले तेव्हा 2 अर्थात लोक, की एक DOP आकाश आणि सचिन लवळेकर ज्यांनी कॉस्ट्युम्स केले. तर आम्ही काय केलं होतं, 2 प्रकारे आम्ही कलर पॅलेट निवडले होते. कॉस्ट्युमसाठी वेगळ्या प्रकारे निवडला होता आणि एकूण आर्ट आणि सिनेमॅटोग्राफीसाठी वेगळा केला होता. की कॉस्ट्युम्सच्या विषयी आम्ही काय केलं होतं, की आपण युजली काय करतो, आपण जेव्हा खरेदीला जातो तेव्हा आपण ज्या मूडमध्ये आहोत ना त्या मूडचे आपण कलर्स उचलतो. ओके. हे आपलं होतं की आपण थोडे डाऊन असू तर आपल्याला मे बी, म्हणजे मी जाऊन काय गडद निळा उचलेन वगैरे असं. तर मला असं वाटतं की त्याचप्रमाणे आपण जेव्हा रोज कपडे घालत असतो, म्हणजे मी हे म्हणत नाही आता आपण कामाला निघतो तेव्हा आपण ऑब्व्हियसली बरं दिसावं असं करूनच निघतो, पण इन जनरल आपल्या मूडप्रमाणे आपण कपडे हे करत असतो. तर आम्ही कॉस्ट्युमच्या वेळेला ते ठरवलं होतं की आपण त्या दोघांचा प्रवास, मूड लक्षात घ्यायचा, की आत्ता त्यांच्या आयुष्यात सिच्युएशन काय आहे त्याप्रमाणे ते त्यांचे कलर्स निवडत जातील. इंटरेस्टिंग. आणि प्रत्येक कलाकाराला, म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर, म्हणजे आनंदी आणि गोपाळ या दोघांना आम्ही वेगळे कलर्स दिले होते. की गोपाळरावसाठी ब्लू कलर हा मे बी आनंदाचा असेल तर आनंदीसाठी नसेल, कारण दोघांचा वेगळा प्रवास आहे ना. तर ते पहिल्यांदा ते सिंकमध्ये नाही येत, पण हळूहळू त्यांच्यात हार्मनी येत जाते. तर जेव्हा त्यांच्यात हार्मनी येत जाते तेव्हा ते एका कलर पॅलेटमध्ये येतात. असं आम्ही त्यावेळेला विचार केला होता. आणि सचिननी तो ब्रिलियंटच आहे, काय त्यांनी केलं होतं. आणि मग त्यांच्यात आम्ही ते गेलो होतो की त्यावेळेला कलर्स कुठले होते, की बेसिक 125 वर्षापूर्वीच आपण बोलतोय, तर ते कलर अजिबात तसे ब्राईट म्हणजे असे काय म्हणतात त्याला, लाईटर शेड्स नसणार, कारण ते वेगळं ना त्यावेळेला. आता नंतर निघाल्यात त्या सगळ्या शेड्स. तर बेसिक ज्याला आपण प्रायमरी कलर्स म्हणतो त्याच्यात आपण खेळायचं, असा तो एक कलर पॅलेट होता. आणि आर्ट आणि कॅमेऱ्यासाठी आम्ही असं केलं होतं की लाईट हा आपला सोर्स आहे, आणि त्यावेळेला इलेक्ट्रिसिटी नव्हतीच. तर मग आम्ही काय केलं होतं, आम्ही खूप जुने पेंटिंग्स काढले आणि ते आम्ही समोर ठेवून बसायचो की ही मेणबत्ती आहे, तर या मेणबत्तीचा लाईट वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्सवर कसा पडला आहे, त्या पेंटरनी काय केलं आहे, जुनं पेंटिंग आहे, त्यांनी जे पाहिलं ते त्यांनी केलं आहे, मग ते आपण पकडूया. आणि पुन्हा तेच फेजेस, की ते पहिल्यांदा फलटणला असतात, मग ते अलिबागला जातात, मग ते कोल्हापूरला जातात, मग ते तिकडे बाहेर जाते. तर आम्ही तेच केलं होतं की त्याला आम्ही ना ऋतू आम्ही तेव्हा धरले होते, की आपल्याला काय सगळे ऋतू मिळणार नाही आहेत, पण आपण आपल्यासाठी ते ऋतू पकडूया काय आहेत ते, आणि त्याप्रमाणे त्याचं कलर पॅलेट आपण फिक्स करत जाऊ. तर असं आम्ही DOP आणि आर्टसाठी ते ब्रीफ होतं, कॉस्ट्युमसाठी हे ब्रीफ होतं. इंटरेस्टिंग. आणि संगीताबद्दल पण मी ऐकलंय की बरेच ट्रॅक्स क्रिएट झालेले, म्हणजे जे आम्हाला जी 5-6 गाणी जी मिळाली आहेत ती ऑलरेडी आम्हाला खूप आवडत आहेत. सो बाकीची गाणी आम्हाला का नाही मिळाली ऐकायला असं झालंय. डू यू थिंक की एखादा असा पोस्ट फिल्म अल्बम काढला पाहिजे ज्यात फिल्ममध्ये नसलेली गाणी पण कन्सिडर करण्यात आलेली गाणी वगैरे, असा काही एक्सपेरिमेंट तुम्हाला करायची इच्छा आहे का? मला इच्छा आहे, पण त्याच्यासाठी मला काय म्हणतात त्याला, मी प्रोड्युसर नाही फिल्मचा, त्यामुळे तर प्रोड्युसर्स ही आयडिया चांगली आहे. नाही, खूपच 21 ट्रॅक्स आम्ही जवळजवळ त्यांनी केले होते, म्हणजे त्या ती गाणी ऋषिकेश जसराज आणि सौरभनी. आणि एक गाणं आहे, म्हणजे तो गोंधळ आहे, त्या गोंधळासाठी तर असे 6-7 ट्रॅक करून ते आम्ही हे केले. एक जे पहिलं गाणं आहे त्यांचं, त्याच्यासाठी एक गाणं रेकॉर्ड केलं होतं, ते आम्ही स्क्रॅप केलं की नाही यार मजा येत नाही. आणि 1-1.5 वर्ष त्याचं काम चाललं होतं, तब्येतीत चाललं होतं ते. आणि त्यामुळे ते काय म्हणतात तसं तावून सुलाखून फायनली ती गाणी जी फिल्ममध्ये आहेत ती आम्हाला मिळाली. सर, आय एम शुअर हा प्रश्न तुम्हाला खूप लोकांनी विचारलाय, तुम्ही रंगवलेल्या स्त्री पात्रांविषयी. मी हे नाही विचारणार आहे की तुम्ही स्पेसिफिकली काही विचार करता का, कारण इट्स ऑब्व्हियस की तुम्ही विचार करता, पण हा दृष्टिकोन तुमच्या स्त्री पात्रांकडे बघण्याचा वेगवेगळ्या शक्यतांना कन्सिडर करून हा कसा बिल्ड झाला, किंवा अशी काही फेज होती तुमच्या आयुष्यात किंवा अशी काही माणसं होती ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही त्या दृष्टीने विचार करायला लागलात? हो, माणसं तर होतीच. म्हणजे मी लहान, म्हणजे कॉलेजमध्ये टीनेजमध्ये असताना टिपिकल पुरुष असतात तसा होतो, की बायकांना अक्कल नसते आणि असं वगैरे. आता तेव्हा अक्कल मला नव्हती, हे नंतर लक्षात आलं,
कारण चाळीत राहायचो, चाळीमध्ये आपण जे पाहतो तसंच तेच आपण घेऊन पुढे जात असतो. बरं, माझ्या घरी असं अजिबात वातावरण नाही आहे, अजिबात नाही. म्हणजे माझ्या घरी आईबाबांपैकी खमकी कोण आहे तर आई आहे. ओके. त्यामुळे ते कधीच वातावरण आमच्या घरी तसं नाही आहे. पण आसपास आपण जे पाहत असतो ते बघून. पण जेव्हा मी नाटक करायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की बापरे, या आसपास ज्या माझ्या या ज्या स्त्रिया आहेत या केवढ्या कर्तृत्ववान आहेत. म्हणजे मी जेव्हा समन्वय जॉईन केलं तेव्हा सोनाली कुलकर्णी ऑलरेडी हिंदीत येऊन काम करत होती. बरं, मराठीत तिने मुक्ता आणि हे सगळं करून झालं होतं. ती असेल, अमृता असेल, सुभाष. मी म्हटलं अरे हे खूप आहे. आणि मग तेंडुलकर आयुष्यात आले माझ्या. आणि तिथनं माझा पूर्ण ॲटिट्यूड चेंजच झाला, बघण्याचा ॲप्रोचच बदलला. आणि मग पुढे पुढे एक तर मी माझ्या आईकडे पण वेगळ्याने बघायला लागलो. आणि मला खूप नंतर गिल्ट, म्हणजे ती एक फेज होती की मला असं गिल्ट यायचं की मी आईला त्रास का दिला असेल यार. त्यावेळेला मला हे कळलं असतं की आई काय करते, की नोकरी पण करते, आम्हाला पण सांभाळते, हे सगळं करते, आणि मी किती मूर्खासारखं घरीच यायचो नाही. मग आई मला शोधत शाळेतच येते वगैरे. हे सगळं का मी केलं आहे, कारण मला तिची व्हॅल्यू नव्हती त्यावेळेला. हे माझ्या डोक्यात तयार झालं. आणि मग मी म्हटल्याप्रमाणे माझ्या ज्या मैत्रिणी आहेत सगळ्या माझ्या आसपास, त्या इतक्या खमक्या आणि अशा कर्तबगार आहेत ना की त्यांना कोणाची गरज नाही आहे. आणि मग तो हे होत गेला. मग मी एक मनाशी निश्चय केला की मी असं कुठलंही स्त्रीपात्र रंगवणार नाही की जे दुर्बल ते दुर्बलच राहिलं. एक तर ते अशा पॉवरफुल होतील नाही तर त्यांना ती पॉवर मिळेल. पण एक आपलं उगाच एक किंवा एक आयटम सॉन्ग ठेवलं कधीच करणार नाही. हे तिथनं तयार झालं. एकूण आसपासच्या बायका बघून, तेंडुलकरांचं वाचून करून, आणि अक्कल आली मला त्याच्यामुळे. पण जेव्हा तुमचे हे सगळे विचार बदलत होते तेव्हा तुम्ही नोटीस केलं का की तुमचे इंटरपर्सनल रिलेशन्स तुमच्या आजूबाजूच्या आयुष्यातल्या स्त्रियांसोबतचे पण बदलले, किंवा कम्युनिकेशन थोडं जास्त ओपन झालं, क्लिअर झालं? हो हो हो, खूप खूप. FTI मध्ये गेल्यानंतर तर ते जास्त झालं. तिथे मी म्हटल्याप्रमाणे दिल्लीवरनं 2 मुली होत्या, बंगालवरनं एक मुलगी होती, पुण्यातली एक मुलगी होती. आणि त्यांच्याशी डिस्कस करताना आणि त्यांच्याशी बोलताना मला तिथे खूप मोकळेपणा होता. कारण ते आपल्याला कोणी जज करणारं नसतं, सगळेच नवीन आहेत, त्यामुळे जज काय करणार आणि का जज करेल कोणी कोणाला, हे तिथे मला मुळात आलं. आणि हे सगळं बदलत असताना मी सांगतो काय, मैत्री म्हणजे कदाचित मी पूर्वीचा राहिलो असतो, माझ्या पूर्वीच्या विचारांमध्ये राहिलो असतो, तर मी अशा कर्तबगार मुलींची मैत्री पण नसती ना केली, कारण ते डॉमिनेट करतात मला. आता माझी मैत्रीच तशी व्हायला लागली. तर ते बदल जेव्हा झाला तेव्हा तो आपोआप तो सिस्टीमचा भाग बनला. आणि मग तशाच म्हणजे मला तीच मजा यायला लागली की यार ही काय मस्त काम करते, ही बघ किती अशी डॅशिंग आहे, ही बघ काय करते. ह्यानीच माझी मैत्री व्हायला लागली त्यांच्याशी. आणि ती इन्सिक्युरिटी मला वाटतं कुठेतरी मागे गेली की कोणी माझ्यापेक्षा हुशार आहे तर दॅट्स अ थ्रेट टू मी, नाही का? सर, मी सुमित्रा भावेंच्या एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांना हे बोलताना ऐकलेलं की त्यांच्या तर सगळ्याच फिल्म्स कमाल आहेत आणि प्रत्येकच फिल्ममध्ये कुठेतरी काहीतरी एक सामाजिक रिप्रेझेंटेशन आहे, कशाला तरी वाचा फोडली आहे, कशाचा तरी आरसा त्यांनी दाखवलाय. पण त्यांचं असं म्हणणं होतं की एक दिग्दर्शक म्हणून किंवा एक कलाकार म्हणून तुमच्या कलेतून तुम्ही समाजाला रिस्पॉन्ड करायला पाहिजे. ते तुमची कला एका वेगळ्याच दुनियेत आहे आणि समाज एका वेगळ्याच दुनियेत आहे असं एलियनेट करून चालणार नाही. मला तुमचे विचार ह्यावरती जाणून घ्यायला आवडतील. तुम्हाला असं वाटतं का की चित्रपट खास करून किंवा नाटक ह्यांनी समाजाला रिप्रेझेंट करण्यापेक्षा पण रिस्पॉन्ड करावं? आता काय आहे, ह्याची थोडं 2 उत्तर आहेत. की मला विचारशील तू की डिरेक्टर म्हणून व्हायला पाहिजे का, तर मी म्हणेन हो, व्हायला पाहिजेच पाहिजे. कारण तुम्ही कशातनं म्हणजे हे लक्षात घ्यायला पाहिजे की मला कशातनं वाटायला लागलं की मी कला करीन, तर माझ्या आसपास जे काय घडतंय त्यातनंच मला स्टोरी मिळते ना. तर मग ॲक्च्युली त्याला मी माझ्या कलेतनं रिस्पॉन्ड करतोय. राईट. ते करत करत कुठेतरी मग मी पुढे आलो आणि मग ते कमर्शियल होत जातात गोष्टी आणि मग गोष्टी बदलतात. पण जी तुमची मूळ ऊर्जा आहे ती तिथनं सुरू झाली. मला विचारशील तर हो, करायला पाहिजे. पण मला हे कंपल्शन पण करावं असं वाटत नाही. याचं कारण कोण का कला कशासाठी करतं ह्याची प्रत्येकाची कारणं वेगळी आहेत. सुमित्राबाईंनी, मावशींनी म्हणजे आयुष्यभर महत्त्वाचा सिनेमा त्या करत आल्या आणि त्या त्यांच्या कलेतनं रिस्पॉन्ड होत गेल्या खूप जास्त. श्याम बेनेगल होत गेले, गोविंद निलानी होत गेले, अनेक आहेत, म्हणजे सई परांजपे होत गेल्या. पण त्याच वेळेला तुमच्याकडे एक जावेद अख्तर असतात, सलीम जावेद, की ज्यांनी 70च्या काळामध्ये तो जो एक अँग्री यंग मॅन काय आहे तो त्यांचा आवाज आहे, त्यांचा रिबेल जो त्यांनी त्या पात्रात उतरवला. पण ते त्याच वेळेला अत्यंत कमर्शियल होतं. आणि तीच लोक जे शोले पण लिहितात ज्याचा आणि समाजाचा काही संबंध नाही, ॲब्सोल्युटली काही संबंध नाही. माझं म्हणणं आहे की तुम्ही ती कला का करायला घेतली आहेत
हे प्रत्येकाचं वेगळं असतं आणि मला ते कंपल्शन नाही. आयडियली हो करायला पाहिजे, पण कंपल्शन असून चालत नाही की असायलाच पाहिजे असं नाही आहे. उद्या येणारा तुमचा जो ऑडियन्स आहे तो ऑडियन्स त्याला बदलून घ्यायला कदाचित नाही आलेला, एंटरटेन व्हायला आलेला आहे. त्याची नाही आहे गरज की चित्रपटाने आम्हाला काहीतरी द्यावं. समाजाची गरज नसतेच चित्रपटाने आम्हाला काही द्यावं. हे कलाकार म्हणून तुमची गरज असेल तर ते चित्रपटात येऊ देत, असा तो मुद्दा आहे. तर त्यामुळे कंपल्शन तर मला वाटत नाही की नाही म्हणजे असा तो रूल नाही असू शकत की असायलाच पाहिजे. व्यक्ती दर व्यक्ती ते वेगळं असतं म्हणणं. काही लोक म्हणजे अशी अनेक लोक आहेत की जी पॉलिटिकली ॲक्टिव्ह आहेत, म्हणजे छुप्यानी त्यांची स्ट्रॉंग मतं आहेत ती ते मांडत असतात, त्यांच्या पद्धतीने काम करत असतात, पण त्यांची कला पूर्ण वेगळी आहे. तर आपल्याला ते बघायला पाहिजे की त्यांना नाही वाटत की मी माझ्या कलेतनं हे आणीन, हे माझं वैयक्तिक आहे, माझं चालू आहे. अशी काही लोक आहेत ज्यांच्या कलेत आपण जे नावं घेतली की येतं. प्रत्येकाने प्रत्येकाचं ठरवावं. राईट, ॲब्सोल्युटली. धुरळासारखी जेव्हा फिल्म असते किंवा सगळे उभे आहेत नावाचं जे नाटक आहे फॉर दॅट मॅटर, आज आपण पॉलिटिक्स हा शब्द पण घेताना 50 वेळा विचार करतो, कारण कोण आपल्याला कोणत्या अँगलनी बघेल आणि त्याचा काय म्हणजे अर्थाचा विपर्यास होऊन काय होईल ह्याचा काही नेम नाही. थँक्स टू सोशल मीडिया आणि थँक्स टू मोफत आपली मतं व्यक्त करण्याची मुभा जी आपल्याला मिळाली आहे. पण धुरळासारखी फिल्म जी एका अत्यंत स्ट्रॉंग पॉलिटिकल थीम्सना अनेक रादर रेप्रेझेंट करते, थेट करते, तिथे शुगर कोट करत नाही, जे आहे तसं दाखवते, कॉमेंट करत नाही की काय राईट आहे काय रॉंग आहे, पण तुम्हाला बघताना तुमचा एक अनुभव मिळतो. ही फिल्म करताना किंवा ह्याचा विचार करताना किंवा नाटक पण फॉर दॅट मॅटर ते करताना हे धाडसी त्या क्षणी वाटत होतं तुम्हाला तुमचं? खरं सांगू तर नाही. जर त्याच्यामध्ये कुठली विचारधारा असती तर ते, आणि एखाद्या विचारधारेला विरोध झाला असता किंवा जे काही एखाद्या विचारधारेच्या बाजूने ते नाटक किंवा सिनेमा असता तर ते मी धाडसी म्हणलं असतं. मला विचारशील आता मागे वळून बघताना धुरळा ही अत्यंत सेफ फिल्म आहे, कारण ती गावातल्या पॉलिटिक्सविषयी बोलते. ती एका फॅमिलीत ते सगळ्या ज्या मानवी प्रवृत्ती असतात त्या टाकलेल्या आहेत. ती करप्शनविषयी बोलेल, ते स्त्री पुरुष ह्यांच्याविषयी बोलेल, पण ती कुठेही विचारधारा, तो एकाही व्यक्तीची विचारधारा सांग एकाही पात्राची, ती नाही बाहेर येत. तर ती सेफ फिल्म होती. मला नाही वाटत ती धाडसी, म्हणजे त्याला जर मी धाडसी म्हणायला लागलो तर मग खूप अवघड होईल, म्हणजे प्रामाणिकपणे कबूल करायचं तर. अजिबात धाडसी बिडसी फिल्म नव्हती ती. वेगळा विषय म्हणजे एक पॉलिटिकल फिल्म आपण करायचा प्रयत्न करू, आणि धाडस कुठे होतं तर एका फॅमिलीत हे घडतं हे लोकांना पटवून देणं आणि लोकांना त्याच्यावरती विश्वास बसला पाहिजे की एकाच फॅमिलीत हे घडतंय. आता बघ आता जे चाललंय महाराष्ट्रात हे त्यावेळेला तर ते धाडस होतं विषयाचं, पण अदरवाईज नॉर्मल फिल्म होती ती, असं काही नव्हतं. पण जसं तुम्ही म्हणालात की आपले वेगवेगळे विचार असतात, आणि खास करून जर राजकारण घेतलं आणि त्याच्या जवळपास जाणारी कोणतीही फिल्म असेल किंवा कथानक असेल ज्याचा तो महत्वाचा भाग आहे ॲज अ स्टोरी म्हणून, किंवा त्याच्या अराउंड तुमचं काहीतरी घडतंय किंवा पात्र काही त्या प्रोफेशन मधली आहेत, तर हे करताना आज तुम्हाला वाटतं का की अनेक क्रिएटर्स 2 वेळा विचार करतायत किंवा ते थोडंसं ट्रिकी झालंय, किंवा आधी जितका विचार करायला लागत होता त्यापेक्षा 4 विचार अजून करावे लागतात बिफोर यू कन्फर्म ऑन डुईंग इट? मला विचारशील तर 2 वेळा विचार करता येत नाही, त्याच्या नादीच लागायला होत नाही. म्हणजे मला पण वाटतं ना की म्हणजे आज तू खरंच सांगा, आज आता जे महाराष्ट्रात जे काही घडतंय किंवा देशात जे काही घडतंय, समजा मला त्याच्याविषयी मला जर फिल्म बनवायची असेल तर मी ते बनवू शकतो का? ह्याचं उत्तर नाही असं आहे. एक तर प्रोड्युसर मिळणार नाही ज्याच्यात त्यांची काही चूक नाही, ते म्हणतील बाबा मला पैसे माझे बुडवायचे नाही आहेत, बरं चल मी पैसे टाकले. कलाकार नक्की मिळतील, पण त्याच्यानंतर ती पहिल्यांदा सेन्सॉरमध्ये अडकेली फिल्म, 1000 कात्र्या लावेल सेन्सर, हे नाही चालणार, ते नाही चालणार, नावं नाही, हे नाही, ते नाही, ते नाही. तिथनं सुटली तर हर्ट होणारे कार्यकर्ते ट्रोल करतील भयानक, प्रसंगी काही कार्यकर्ते येऊ मारतीलही. ही अवस्था आहे. मुद्दा असा आहे की तुम्ही फिल्म्सकडनं अपेक्षा ठेवता की त्यांनी रिस्पॉन्ड व्हावं समाजाला, हे अत्यंत बरोबर आहे, पण रिस्पॉन्ड होण्याची मुभा आहे का? तर नाही आहे. म्हणजे मला तेच कळत नाही की यार का नाही, म्हणजे आज माझ्या आसपास जे घडतं ते मी फिल्ममध्ये का नाही आणू शकत? माझं म्हणणं आहे की चल कार्यकर्ते म्हणा, नेते म्हणा, हे पण काही मला बोलणार नाहीत. उद्या मी जाण्याचं ठरवलं होतं, पहिलं काम सेन्सॉर बोर्ड कापेल ते. मग जर असं होणार असेल तर मग मी का ते बनवायचं, असं होतं ना. आणि हे कुठेतरी थांबायला पाहिजे असं मला वाटतं की हां तुम्ही तुमचे जे काही गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स ठेवा, शिवाय नका देऊ, हे नका देऊ, ते नका देऊ, पण
आसपास जे चाललंय ते येऊ देत ना सिनेमामध्ये. तेही तुम्ही मोकळेपणाने बघा. नुसतं तू एक पोस्ट लिहिलीस तर त्याच्या खाली बापरे. किती शिव्या येतात. आय एम शुअर. तर पिक्चर करायचं ठरवलं तर काय होईल असं आहे ते. तर ते थोडीशी खंत आहे. त्यामुळे तू म्हटलीस तर 2 वेळा 4 वेळा नाही, आता लोक त्यांना नादीच लागत नाहीत. मग ते वेबसिरीज बनवताना असो, फिल्म बनवताना असो, की बाबा कुठल्याही धर्माविषयी काही बोलू नका, कुठल्याही विचारधारेविषयी काही बोलू नका, कुठल्याही पार्टीच्या आसपासचं काही करू नका. मग छान लाला लँडमध्ये जगत राहू आणि तसेच सिनेमे करत राहू असं एका पॉईंटला मला वाटायला लागलं की हे नाही व्हायला पाहिजे. राईट. आणि मग हे पण आहे ना की नॅचरली म्हणजे फिल्म तुम्ही बनवण्याचा विचार कराल आणि ती बनवाल हे तर खूप पुढचं झालं, पण एक दिग्दर्शक किंवा एक कलाकार म्हणून किंवा कोणताही माणूस म्हणून फॉर दॅट मॅटर, बट खास करून मीडियामध्ये जर तुम्ही असाल तर इन जनरल पण तुम्हाला काही वाटलं होणाऱ्या गोष्टीबद्दल तरी सुद्धा व्यक्त होताना इतकं आपल्या मनामध्ये किंतु परंतु येतात की हे माझं नॉर्मल मत आहे, आज माणूसच मी अशी आहे, तरी सुद्धा मी स्वतःला थांबवते किंवा मला 10 लोक सांगतायत की डोंट से एनिथिंग, की तू हेही म्हणू नकोस की तू इथली आहेस आणि तू तेही म्हणू नकोस की तू तिथली आहेस, तू जस्ट इग्नोर कर की असं काही होतंय आपल्या आजूबाजूला. दिस इज अ लिटिल अनसेटलिंग. हो 100%. म्हणजे मला पण तो त्याचा त्रास होतो की कित्येक वेळा मला जे बोलायचं असतं ते नाही बोलतायत. म्हणजे मी कित्येक वेळा माझ्या ट्विटरमध्ये ते टाईप करून ड्राफ्टमध्ये टाकतो की नको, खूप वेळा. कारण काय ना फायनली कसं आहे ग की मला तशी भीती वाटत नाही की कोणीतरी मला काहीतरी बोलेल. मला भीती वाटते की मला काम करायचं आहे, मला पुढे काम करत राहायचं आहे. उद्या असं व्हायला लागलं की माझ्या या अशा ह्याच्यामुळे मला कामं मिळणं बंद झाली तर ते नाही मला हे होणार, सहन होणार. तर फायनली कुठेतरी तो एक कॉल तुम्हाला घ्यावा लागतो. मग असं होतं की यार जर थोडे आपण ॲक्सेप्टन्स लेवल आपली जास्त असती सगळ्यांचीच तर कदाचित खूप इझिली आपण हे बोलू शकलो असतो. त्याला विरोधी झाला असता. आणि विरोधी मतं याला काय कोणाचा विरोध नाही आहे. तुम्हाला नाही पटलं तुम्ही लिहाच जरा सभ्य भाषेमध्ये, जरा हे तुम्ही लिहिलं तर एक ते वादविवाद आहे जो हेल्दी डिबेट आहे ते व्हायलाच पाहिजे 100%. त्यालाच लोकशाही असं म्हणतात. पण खाली ज्या शिव्या येतात ना बापरे पार, म्हणजे माझं असं नाही, एकूणातच जे लोक बोलतात त्यांचं काम, त्यांचं दिसणं, त्यांची जात, त्यांचा धर्म, त्यांचं सगळं काढतात बाहेर आणि ते मुद्दामून बोलत राहतात की तुम्ही उकसून काहीतरी कराल. आता काय करणार, पण हे अनसेटलिंग तर आहेच 100%. ॲब्सोल्युटली. म्हणजे हे सेम जर मी एखादा चित्रपट रिलीज झाल्यानंतर जे रिव्ह्यूज किंवा जी परीक्षणं येतात किंवा जे क्रिटिसिझम येतं त्याला जर लागू केलं, अगदी तंतोतंत नाही पण तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतं का की आता एक अशी परिस्थिती झाली आहे की साधारण सगळंच अमेझिंग आहे आणि सगळंच छान आहे आणि कधी कधी एक क्रिटिक म्हणून सुद्धा किंवा एक नॉर्मल माणूस म्हणून सुद्धा तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल्या या 4 गोष्टी आवडल्या नाहीत, नॉट सेईंग की ती व्यक्ती वाईट आहे, त्यांना अक्कलच नाही आहे, ह्या दिग्दर्शकाला चित्रपटच बनवता येत नाही वगैरे वगैरे, हे स्टेटमेंट्स न करता की त्याच्या ह्या फिल्ममधलं मला हे नाही आवडलं अँड दॅट्स दॅट, फुल स्टॉप, हे सुद्धा कुठेतरी कमी झालंय. हो आणि तो म्हटलीच तसं, म्हणजे की बरोबर शब्दांचा प्रयोग आपण खूप विचित्र पद्धतीने करतोय की म्हणजे आता असं झालंय की ते स्माइलीसारखं झालं की पूर्वी चल बाय ह्याच्यामध्ये आपण आपल्या टोननी ऐकायचो की ही व्यक्ती चल बाय कसं म्हणते. आता जर आपण स्माइली नाही टाकली तर असं होतं की हा स्माइली का नाही, चिडलाय का, तसं झालंय ते. किंवा फुल स्टॉप जरी कोणाचा असेल तर की तसं झालंय ते की अमेझिंग इतकं सगळं अमेझिंग झालेलं आहे की त्याच्यामुळे गुड या शब्दाला काही एक व्हॅल्यू आहे हे विसरलोय आपण. की असतं ना, म्हणजे आपल्याला पण आपलं काम हे चांगलं केलं होतं मी, अरे हे चांगलं केलं होतं, हा पण फरक असतो ना, तर तो गेलाय. आणि समीक्षा तर तू बरोबर बोलतेस की ते एक त्याला एक मुळात आता सॉरी मग हे कदाचित काही लोकांना राग येणार आहे मी जे बोलतोय त्याचा, पण आपल्याकडे म्हणजे परीक्षण आणि समीक्षा ह्याच्यामध्ये फरक आहे. हे खूप वेळेला कळत नाही. असं लिहितात ह्याचं कॅमेरा वर्क चांगलं असतं अजून तो बरं वाटलं असतं. तर मला प्रश्न विचारायला असा वाटतो म्हणजे काय, तुला काय म्हणायचं आहे, लिही ना खाली, ते तुला माहीत नाही आहे, तुला नाही आवडलं आहे असं नसतं. तू हे समजून घ्यायचा प्रयत्न केलास का की त्याची तो काय पद्धतीने करतोय, ह्याचं एडिटिंग, पिक्चर थोडासा स्लो होता, थोडा फास्ट असता तर बरं वाटलं असतं. कोणासाठी, तुझ्यासाठी ना. तर हे खूप रँडमली बोलतात. माझं म्हणते की त्याच्यावर अशी नसते समीक्षा किंवा असं परीक्षण नसतं. परीक्षण म्हणजे तू जे पाहिलंस त्याचं तू एक परीक्षण केलंस, तुला काय वाटतं त्याच्यामध्ये, तुला हा कुणीही अधिकार दिलेला नाही आहे नावं ठेवत सुटायचा. कारण ते पर्सनल मत आहे ना तुझं. आणि बरोबर आहे, प्रत्येकाचं तेच असतं. म्हणजे आपण म्हणतो म्हणजे मला वैयक्तिकरित्याच वाटतंय तुला, तू 10 लोकांच्या वतीने नाही बोलत आहेस.
तर तसं आहे ते. पण समीक्षा जेव्हा होते तेव्हा ते समीक्षा करणारे खूप वाचून बघून जेव्हा तुमच्या एखाद्या गोष्टीची समीक्षा करतात की मला का असं वाटतंय, हे कॅरेक्टर असं होतं, ते अजून खोलात जाऊन व्हायला पाहिजे आणि ते कन्स्ट्रक्टिव्हच असायला पाहिजे, ते प्रोडक्टिव्हच असायला पाहिजे. क्रिटिसिझम हा कायम कन्स्ट्रक्टिव्ह असायला पाहिजे, डिस्ट्रक्टिव्ह असून चालणार नाही. आणि मग ते, आणि मी ह्याच्यातला नाही आहे ना, एवढं तुला वाटतं ना तू फिल्म बनवून दाखव, नाही असं नसतं. काम करणारे वेगळे असतात, समीक्षा करणारे वेगळे असतात, दोघांना दोन्ही जमत नाही. पण तर त्याच्यामध्ये ते झालंय की अमेझिंग 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 किंवा मग एकदमच वाईट वाईट वाईट, कारण ना त्याच्यामधलं येत नाही. स्टार्स का देता तुम्ही? स्टार्स, आय एम सॉरी, पण आता तेच विचारणार होते ऍक्च्युली, यू स्टोल्ड माय वर्ड. हां, म्हणजे कारण काय होतं ना की एक लक्षात घ्यायला पाहिजे, लोकांना ते स्टार्स बघतात. म्हणजे तू वरती मथळा दे, समजा काही असेल की उत्तम केमिस्ट्री, या दोघांची उत्तम केमिस्ट्री, आणि खाली आणि आतमध्ये खूप चांगलं लिहिलं असेल, पण खाली जर स्टार अडीच असेल तर लोक ते बघतात, वरचं वाचतात आणि मग ठरवतात त्यांना जायचं आहे का नाही. जे जाणार असतात बघून, ते मध्ये काय लिहिलंय हे तूच लिहिलंयस ना, तू मध्ये काय लिहिलंयस ते वाचत नाहीत लोक. आणि स्टार्स कोण देणार कोणाला? मी देतो 5 पैकी 3 स्टार, का नको ना? स्टार्स कशाला देतोस? हा दर्जा कोण ठरवणार? तू ते नाही ठरवू शकत, तू तिथे लिही, तू पार जोड त्या सिनेमाला. प्रॉब्लेम तो नाही आहे. प्रॉब्लेम हा आहे की तू स्टार्स, हा हक्क कोणी कोणाला दिलाय स्टार्स द्यायचा? उद्या मी पण म्हणतो मी देतो तुला 0 स्टार, असं नाही होत ना. तर ते ना, ते सगळं जरा घोळाचं झालंय असं मला वाटतं. की आता ते परीक्षण किती उरलंय ह्याच्याविषयी मला शंका आहे. ते वैयक्तिक मला काय वाटलं ह्याच्यामध्ये जातं ते, त्याचं असं स्वरूप नाही आहे, त्याचं खूप असं स्वरूप झालंय. आणि सेफ स्वरूप पण झालंय ना, की ॲट द एंड ऑफ द डे जर तुम्ही म्हणालात की तुला असं का वाटलं, तर आय कॅन ऑलवेज से की हे तर मला वाटलं, कदाचित आय एम रॉंग, पण हे मला एवढंच वाटलं. आणि मला असं वाटतं कित्येक वेळेला आता हे की खूप ठिकाणी असं असतं की पब्लिसिटीची पॅकेजेस केलेली असतात, ओके, त्याच्यामध्ये परीक्षण वेगळं असतं, ते नसतं. पण कित्येक ठिकाणी असं म्हणतात की आतमध्ये, म्हणजे हे मला माहिती आहे की आतमध्ये तुम्ही काय तुम्हाला हवं असेल तर लिहा, ते स्टार्स जरा बरे द्या आणि मथळा बरा द्या, असं सांगितलं जातं. आता काय हे सगळीकडे होत नाही हा, हे काही ठिकाणी होतं हे की मोठमोठी पॅकेजेस दिलेली आहेत, ह्याला कसं सिरियसली घ्यायचं असं आहे ना ते, की ते म्हणून हे घोळ त्यातनं झालेले आहेत. की पूर्वी समीक्षा व्हायची, परीक्षण पण व्हायचं, पण आता कोणी उठतं, जाऊन बसतं, येऊन लिहितं, त्याला काही अर्थ नाही. राईट राईट. कमिंग बॅक टू पुन्हा फिल्म मेकिंग, मला हा नेहमी प्रश्न पडतो की जनरली, म्हणजे अगदी ढोबळमानाने सुरुवातीला आपल्याला असं वाटत असतं की मी जर एक कलाकार आहे किंवा माझ्याकडे काही प्रतिभा आहे आणि मला व्यक्त होण्याची इच्छा होते, तर ती प्रोसेस जसं ॲज अँड हाव मला वाटतंय तसं ती होत जाईल. पण मग तुम्ही रियालिटीमध्ये येता आणि तुम्हाला रिअलाईज होतं की प्रत्येक ठिकाणी या अख्ख्या प्रोसेसमध्ये तुम्हाला अनेक वेळा थांबायचं आहे आणि वाट बघायची आहे. तर एक कलाकार म्हणून हा पेशन्स कसा डेव्हलप होतो, फ्रॉम द पॉईंट की जिथे मला भळाभळा व्यक्त व्हायचं आहे टू द पॉईंट की मी मोजून मापून आणि संयमाने आणि एक टाईमलाईन ठरवून व्यक्त होणार आहे? अनुभव, त्याला दुसरं काही नाही. लोकांचे येणारे अनुभव, स्वतःचे येणारे अनुभव, एकूण जगण्याचा अनुभव. म्हणजे अशा आणि नाही म्हणते, तुम्ही जगता ना, वय वाढतं तसं तुम्ही जगत जाता, त्याचा एक अनुभव प्रत्येकाचा असतोच, त्याच्यातनंच येतं आहे. त्याला दुसरं कोणी काही कुठली गोष्ट शिकू शकत नाही, वेळच शिकवते तुम्हाला. की पण तो सुरुवातीला स्ट्रगल होत असेल ना थोडासा, टू ऍडजस्ट होतोच, तो होणारच. पण मग त्याच्यानंतर काय, राईट, शिकता तुम्ही. आपण आता ॲक्च्युली रिव्ह्यूजबद्दल बोलत होतो, त्याच्यात मला एक गोष्ट आठवली की हे तर झालं की प्रेक्षकांनी का बघावा किंवा बघू नये वगैरे वगैरे, पण हे तुम्ही नोटीस केलं का की आधी असं व्हायचं ना की एखादा चित्रपट किती आठवडे एखाद्या थिएटरमध्ये आहे वॉज द क्रायटेरिया की माय गॉड हा चित्रपट 20 आठवडे आहे, म्हणजे नक्कीच याच्यात काहीतरी मेरिट असेल की लोक 20 आठवडे ही फिल्म बघण्यासाठी उत्सुक आहेत. आता पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत आपलं मोजमाप असतं की त्या पिक्चरनी किती पैसे कमावलेत किंवा त्यांचं कलेक्शन किती झालंय. आणि व्हेरी अनफॉर्च्युनेट बट आय हर्ड पीपल जे म्हणालेत की अरे इसका तो इतना कलेक्शन नाही हुआ है तो नाही जाते वगैरे. म्हणजे त्या बेसिस, जसं त्या स्टारच्या बेसिसवरती माणसं निर्णय घेत आहेत तसं कलेक्शनच्या नंबर्सच्या बेसिसवरती पण ऑडियन्स निर्णय घेत आहेत. लाईक काल निखिल महाजन वॉज हिअर आणि तो म्हणाला की आयडियली तर ऑडियन्सचा काही संबंधच नाहीये की कोणी किती कोटी कमवणे, कारण ऑडियन्सच्या खिशातनं तेवढे कोटी मुळात गेलेच नाही. तुम्ही ॲज अ फिल्म मेकर या नॅरेटिव्ह चेंजकडे कसं बघता की फ्रॉम देअर टू हिअर? नाही, त्याला कारणीभूत आपणच होत ना, म्हणजे आम्हीच होत. हे नरेटिव्ह सेट कोणी केलं? पण डज दॅट हेल्प सर एखाद्या फिल्मसाठी जेव्हा तुम्ही? नाही, मराठीत नाही.
मराठी लोक कुठलाही रिजनल सिनेमा त्यांना ते तुमचा ट्रेलर बोलतो किंवा तुमची गाणी बोलतात बस. हे आकडे तुम्ही कितीही सांगा. बरं काय झालं आहे आता फेक आकडे इतके सांगितले जातात की लोकांना ते पण कळायला लागले ना. तर त्यात ते बघतात ना की साधारण हे सांगतात आमचे 3 दिवसामध्ये एवढे कोटी झाले. लोक बुक माय शोवर बघत असतात गं. लोकांना ट्रेलरवरनं अंदाज येतो. ते आसपास विचारत असतात आवडतोय का तुम्हाला, कोणी जाऊन बघून आलंय का. तुम्ही सांगताय 10 कोटी केला आम्ही आणि आसपासच्या त्यांच्या 7 पैकी 4 लोक पण गेले नसतील तर त्यांच्या लक्षात येतं की हे फसवलेले आकडे. हे नरेटिव्ह प्रोड्युसर्सनीच सेट केलेलं आहे. हे तुम्हीच सेट केले आहेत की आमचे 3 दिवसात एवढे आकडे, 5 दिवसात तेवढे आकडे. तेव्हा इनिशियली लोक आली की तो एक जो फोमो असतो, फिअर ऑफ मिसिंग आउट, की अरे एवढ्या लोकांनी बघितलं मी का नाही बघितलं आहे वगैरे. पण तो संपतो एका पॉईंट नंतर. ते सगळं फ्लॅट व्हायला लागतं कारण कोणीही उठणं वाटेल तो आकडा सांगतो. म्हणजे त्याला काही अर्थ नाही आहे. तर तुम्हीच सेट केलेलं नरेटिव्ह याची चूक आहे. त्याच्यावर नाहीच व्हायला पाहिजे. निखिल अगदी बरोबर बोलला की प्रेक्षकांची बांधिलकी त्या कंटेंटशी आहे ना. त्यांना काय फरक पडतो, त्यांना सिनेमा आवडणार आहे किंवा नाही आवडणार आहे. मग त्यांनी 500 कोटी बिझनेस केला तरी, आता जवान आणि पठाणने 500 कोटी बिझनेस केला, पण न आवडणारे प्रेक्षक असतीलच की. आणि एखाद्या फिल्मनी 20 लाख बिझनेस केला आहे पण खूप आवडणारे प्रेक्षक असतीलच की. त्यामुळे त्यांचा त्या धंद्याशी काही संबंध नाही आहे प्रेक्षकांचा. पण आपणच नरेटिव्ह सेट केलं आहे, त्यांना काय बोलणार आपण. ॲब्सोल्युटली. कदाचित ते खूप फिल्म होत आहे. पण माझ्या डोक्यात आता ह्याला लागून 2-3 अजून प्रश्न येत आहेत. फॉर एक्झाम्पल जसं आता तुम्ही सर जेव्हापासून नाटक करताय तिथपासून तुम्ही जेव्हा ऑडियन्स होतात कोणत्या फिल्म्सचे, टू आता जेव्हा तुम्ही फिल्म्स करताय, हिंदीतही फिल्म केली आहे ज्याचे ऑडियन्सेस बिल्ड होत आहेत आणि तुम्ही बघताय, पण तरीसुद्धा मी पुन्हा मराठी फिल्म्सकडे येईन. काय आवडतंय मराठी प्रेक्षकाला आणि कसा, म्हणजे इफ मी ढोबळमाने तुम्हाला हा प्रश्न विचारला की साधारण कोणत्या गोष्टींसाठी मराठी प्रेक्षक बघण्यासाठी तयार आहे असं तुम्हाला वाटतं? माहीत नाही, खरंच माहीत नाही. कारण ना तू बघ आता मागच्या वर्षी 2 सिनेमे त्यांनी मोठा बिझनेस केला अशाने आपण म्हणू. आता पुन्हा की आवडणं हे आपण जर धंद्याच्या गणितातनं बघितलं तर मी हे बोलतोय की बाई पण भारी देवा आणि वेड, दोन्हीचे विषय इतके वेगळे आहेत. एक यंग लव्ह स्टोरी आहे, एक बायकांच्या प्रॉब्लेम्सविषयी बोलणारी आणि त्यातनं कसं येण्याची ती कथा आहे. झिम्मा पुन्हा की काही बायकांना वाटतं की आम्ही उठून एक जातो बाहेर, एक ब्रेक फ्रीचा एक फील देणारा तो सिनेमा होता. त्यांनी उत्तम बिझनेस केला. त्याच्या आधी नॉस्टॅल्जिया वर्क होत होता, म्हणजे कट्यार काळजात घुसली असेल, टाइमपास असेल रवीची, की आपण कॉलेज, मला आठवत आहे की टाइमपास आम्ही बघायला गेलो होतो आणि इंटरव्ह्यूमध्ये लोक फोन करून सांगत होते की आपण परत यायचं आहे, आपण कॉलेजमध्ये असं ना असत होतो, शाळेत असं. दुनियादारी, करेक्ट, दुनियादारी, नॉस्टॅल्जिया वर्क होत होता. त्याच्या आधी गेलीस तर कॉमेडी वर्क होत होती. त्याच्या आधी तर ना त्याला काही हे नाही आहे, त्याला काही गणित नाही. म्हणजे आत्ता आपल्याकडे प्रॉब्लेम काय, आता बायकांचे विषय चालत आहेत ना, तर आता सगळे बायकांचे सिनेमे बनवायला घेतील, पण ते येईपर्यंत जुने झाले असणार आहे. आणि मला असं वाटतं की मराठी ऑडियन्सचं ना त्यावेळेला त्यांचा मूड काय आहे त्याच्यावरती ते सिनेमे हिट किंवा फ्लॉप होतात. पण हे किती ट्रिकी आहे फॉर अ फिल्म मेकर सर. हे ट्रिकीच आहे. म्हणजे ही काय बेट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला माहितच नाहीये व्हॉट यू आर गोइंग टू लूज. करेक्ट. आणि याचं सगळ्यात मोठं कारण की आपण स्टार ड्रिव्हन इंडस्ट्री नाही होत. आज हिंदीत कसं होतं की एखाद्या मोठ्या स्टारचा सिनेमा येणार तर त्याची एक लँडिंग कॉस्ट असते की एवढ्या बजेटचा सिनेमा आहे, तो एवढा मोठा व्हायलाच पाहिजे आणि त्याला एवढा बिझनेस नक्की मिळणार. हे एक गणित असतं सरळ सरळ. म्हणून तिथे ओपनिंग नंबर्स आणि याच्यावरती ते खूप अवलंबून असतं की पहिल्या दिवशी जो नंबर येईल तो त्या स्टारचा नंबर असतो, त्याच्या पुढे त्या फिल्मचा नंबर असतो तो, की लोकांना आवडली. तर मराठीत तसं नाही आहे. पण का नाही असं तुम्हाला वाटतं? कारण आपली अभिरुचीच वेगळी आहे. आपण काय म्हणू, आपण आपला जो ऑडियन्स आहे हा मध्यमवर्गीय ऑडियन्स आहे. त्याला आपल्या आसपास काय घडतं त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. आपले हिरो आणि दुर्दैवाने जे काही ऐतिहासिक सिनेमे आपण केलेत आत्तापर्यंत ते अजिबातच त्या तोडीचे, म्हणजे पूर्वीचं नाही म्हणते मी, त्या तोडीचे आपण नाही करू शकलो. अनेक कारणांमुळे असेल, बजेटमुळे असेल याच्या. त्यामुळे त्या हिरोला हिरो दाखवणं, म्हणजे ओमनी जेव्हा तानाजी हिंदीत केला ती स्केल आपल्याला मराठीत नाही मिळू शकत. त्यामुळे आपण ते पण हिरोज तयार करू शकत नाही आहोत प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर. आणि आपल्यामध्ये ते नाहीच आहे ना की एक माणूस उठला आणि 4 लोकांना 10 लोकांना मारतोय, असं साऊथचं पण आपण करू शकत नाही. किंवा आपलं प्रेम, आपल्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या पोरांचं प्रेम हे हिंदी प्रेम नाही आहे. असे सिनेमे आपण बनवू शकत नाही. त्याच्यामुळे हिरो बनत नाहीत. म्हणून ती, म्हणजे पूर्वी आपल्याकडे नाटक आहे स्टार ड्रिव्हन तसं बघायला जाशील तर, की प्रशांत दामले, प्रशांत दादाच्या नाटकाला गर्दी होणार.
किंवा नाटक even काय भरत जाधव. सोडून दे, भरत दादा, गर्दी होणार, निर्मितीताई होणार म्हणजे होणार गर्दी, उमेश, की यांच्या नावावर बुकिंग्स आहेत. इंटरेस्टिंग. काशीनाथ घाणेकरांपासून आहे बघ. तसं तू मराठीचे जर स्टार्स काढशील तर आपला एकही स्टार किंवा सुपरस्टार म्हणजे रवींद्र महाजनी सोडले आपण किंवा असे काही अरुण सरनाईक सोडले तर कोणीही असा उत्तम दिसणारा चिकणा असा नाही. जो काम चांगलं करतो तो आमचा स्टार आहे. त्यामुळे ना ती स्टार ही कॉन्सेप्ट मराठीत कधीच नव्हती, ती नाटकात कायम होती. म्हणजे ते डॉक्टर लागू असतील, काशीनाथ घाणेकर असतील, भरतदादा असेल, प्रशांतदादा असेल, खूपच म्हणजे असं आहे ते. आणि मला असं वाटतं मग कुठेतरी हे विशेष सर्कल आहे ना सर, की हे नाहीये म्हणून ते नाहीये, ते नाहीये म्हणून ते नाहीये, आणि ऍट दी एंड आपण परत तीच ओरड करत बसतो की बजेट नाहीये आणि थिएटर नाहीये आणि शोज नाहीये. पण माझं म्हणणं सांगू का तुला की हे अनपॉप्युलर ओपिनियन आहे, पण मी खूप लोक बोलतात की मराठीत स्टार सिस्टीम आली तर मला नाही वाटत, रादर मला नाही पटत. म्हणजे माझं म्हणणं आहे की कशाला यायला पाहिजे, तुम्हाला अभिमान असायला पाहिजे की कंटेंटवरती लोक येत आहेत बघायला. मेक सेन्स. की जेव्हा सैराट आली कोणाला माहिती होतं, रिंकू आणि आकाश, हां माहीत नव्हतं ना. सगळ्यात जास्त धंदा केलेली फिल्म आहे ती, प्युअर कंटेंट, प्युअर. मग अशी जर तुमच्यामध्ये ताकद आहे तुमच्या इंडस्ट्रीमध्ये तर ती सोडून तुम्हाला स्टार ड्रिवन, कारण मी लिहून देतो ज्या ज्या याच्यामध्ये स्टार ड्रिवन इंडस्ट्री येते कंटेंट कॉम्प्रोमाइज व्हायला सुरुवात होते, कारण तो स्टार त्याच्या पद्धतीने गोष्टी हे करायला लागतो. ज्याच्यामध्ये दुर्दैवानी कंटेंट हा नंतर येतो, तो कंटेंट त्याच्यासाठी बनवला जातो. कास्टिंग रोलनुसार कॅरेक्टरनुसार कास्टिंग होत नाही, ॲक्टरनुसार कॅरेक्टर्स लिहिली जातात. तर तुमची एवढं साहित्य आणि एवढी समृद्ध आहे ते सगळं असं होऊन जाईल. तुम्हाला स्टार ड्रिव्हन इंडस्ट्री हवी आहे धंद्यासाठी, पण ते कलेसाठी मारक आहे, असं माझं म्हणणं आहे. राईट, फेअर पॉईंट. हा पण एक वेगळा विचार आहेच. सर म्हणजे आपण पेशन्सबद्दल बोललो, ॲक्टर्सबद्दल बोललो किंवा आत्ता नंबर्सबद्दल पण बोललो. थोडंसं मला सत्यप्रेम की कथाकडे यायचं आहे, पुन्हा एकदा फिल्मकडे येऊया. त्यावेळेला आपलं बोलणं झालं नव्हतं, पण सत्यप्रेमची प्रोसेस तुमच्यासाठी तुम्हाला काय देऊन गेली ॲज अ पर्सन, आणि भाषा बदलते त्याच्यासोबत एक्सप्रेशन पण बदलतं असं तुम्हाला वाटतं? हो, एक तर मला ती खूप खूप काही देऊन गेली, कारण वेगळ्या स्केलची ती फिल्म आहे, वेगळ्या लोकांबरोबर ती फिल्म आहे आणि ती खूप कमाल चालली. आणि त्यातही असा एक विषय होता जो तसा मेन स्ट्रीम हिंदी मध्ये झालेला नव्हता. म्हणजे इट वॉज वरकरणी एक लव्ह स्टोरी गाण्यांमधनं वाटली असेल किंवा ट्रेलरमधनं वाटली असेल, पण जो तो पॉइंट येतो जिथे आपल्याला त्याचा गाभा कळतो, इट इज स्टील एन आय ओपनर. हो, बरोबर. त्या विषयाचं म्हणजे लिखाण खूप महत्त्वाचं आहे त्या सिनेमाचं, आणि ऑब्व्हियसली कास्टिंग विस्टिंग खूप वेगळ्या लेवलची ती फिल्म आहे. म्हणजे आपण मराठीत ज्या प्रकारे काम करतो त्याच्यापेक्षा खूप वेगळ्या प्रकारे काम हिंदीत केलं जातं. त्याच्यामुळे तो एक समृद्ध करणारा खऱ्या अर्थाने अनुभव होता, की आपल्याला कळत नसतं की आपण काय काय लेवलचं, कारण मराठीत कसं होतं आपण सगळे एकत्र काम करत असतो ना, ते कुटुंबासारखं जे कोट अनकोट कुटुंब असतो आपण मराठी, तिथे तसं नाही आहे. तिथे इतकं सगळं प्रोफेशनल आहे, तर ते जास्त चांगलं आहे असं मला वाटतं, की नका करू कुटुंबासारखं काम, प्रोफेशनली काम करा असं वाटायला लागलं. एनिवे, तर ते खूप त्यांनी मला दिलं. आणि हो, एक्सप्रेशन बदलतं 100%, कारण तुम्हाला आता देशभराचा विचार करायचा आहे ना. आता तुमचा ऑडियन्स खाली पण बसलाय, तुमचा ऑडियन्स वरती पण बसलाय. एक वेगळी कम्युनिटी आहे, गुजरातमध्ये घडते ती कथा. मी मराठी आहे, गुजराती लोक माझ्या आसपास आहेत, पण गुजराती कल्चरनी मला माहिती, तर त्या कल्चरचं एक एक्सप्रेशन आहे, ते मला यायला पाहिजे. त्याच्यामुळे भाषा बदलली की ऑब्व्हियसली ती भाषा बदलते, म्हणजे ती नुसती भाषा बदलत नाही ना, सगळंच बदलतं. त्याचा भूगोल बदलतो, त्याचं संस्कृती बदलते, राहणीमान सगळंच बदलतं, त्यामुळे त्याचं एक्सप्रेशन वेगळं असणारच. राईट. पण सत्यप्रेम नंतर व्हॉट चेंज्ड फॉर यू सर? मला खूप सिरियसली घ्यायला लागली लोक, हे एक झालं. आणि माझं होरायझन पुन्हा, की मला खूप म्हणजे एक पहिलं बदललं समन्वयमध्ये असताना, दुसरं बदललं इन्स्टिट्यूटमध्ये असताना, आणि तिसरं सत्यप्रेम नंतर, की असं झालं की विषय इतके आहेत आणि मला ना ते पॉवर मिळाल्यासारखं झालं, की आता मला हवे ते विषय, त्या स्केलचे विषय मला मांडायला एक व्यासपीठ आहे, जे दुर्दैवाने मला माझ्या स्वतःच्या भाषेत नाही मांडता येत बजेट कन्स्ट्रेंट्समुळे. ते आता मला मांडता येणार आहे. तर माझ्यासाठी हे बदललं, किंवा आता मी परत जेव्हा मराठी फिल्म करीन, जी मी करणारच आहे, जेव्हा करायला येईन तेव्हा माझ्यावरती पैसे जास्त लावणारी लोकं असतील, कारण कुठेतरी, किंवा मी अशा टेक्निशियन्सना आणू शकतो माझ्या स्वतःच्या ह्याच्यावरती, की बाबा मराठीत उत्तम टेक्निशियन्स आहेत, त्याच्याने मी बोलत नाही आहे, पण
तू प्लीज येशील का इथे, तू आमचं एवढंच बजेट असतं पण या पैशात करशील का, ही ताकद मला सत्यप्रेमनी दिली. तर मेकर म्हणून मला हे खूप दिलं आणि काय म्हणतात त्याला, एक वेगळं जग ओपन झालं माझ्यासाठी. राईट. आणि मगाशी आपण बोलत होतो म्हणजे आपला इंटरव्ह्यू सुरू होण्याच्या आधी की एखादा आपला मराठीतला कलाकार, म्हणजे मराठीतला, आय एम नॉट सेईंग फ्रॉम द व्हेरी की ओ मराठी म्हणजे कायम त्यांनी मराठीच असावं ह्या अँगलनी मी नाही म्हणत आहे, पण ज्याची मातृभाषा मराठी आहे असं आपण म्हणूया, किंवा जो महाराष्ट्रात जन्माला आला आहे ढोबळमानाने नाही, ठीक आहे, तर तो जेव्हा एखाद्या वेगळ्या भाषेत एका वेगळ्या स्केलवरती, मोर दॅन एनिथिंग एल्स एका वेगळ्या स्केलवरती एखादं काम करायला जातो, त्यावेळेला आपण त्याला कसं रिसीव्ह करतो. मला असं वाटतं की हा एक सगळ्यांनीच थोडासा अंतर्मुख होऊन करण्याचा विचार आहे. पण जर तुमचे त्यावेळेचे ऑब्झर्वेशन्स काय होते, हाऊ वर पीपल एस्पेशली मराठी इंडस्ट्री ते कसं बघत होते या कामाकडे जेव्हा मी हा सिनेमा करत होतो तेव्हा, किंवा रिलीज झाल्यानंतर सुद्धा? हे बघ, खूप लोक होती ज्यांनी मला खूप छान सपोर्ट केला, विशेष पाठवले, जाऊन बघितला, मला फोन केले, मेसेज केले, खूप खूप केले. पण असेही काही अनुभव आले की, पण ते पुन्हा तेच आहे की बघू ना याची फिल्म, जेव्हा ती फिल्म हिट झाली तेव्हा रिस्पॉन्स जास्त वाढला. राईट. तर ऑब्व्हियसली चमत्काराला नमस्कार केला जातो, अदरवाईज लोक जातात कुठल्याही वाचली म्हणजे फिल्म करतात परत येतात. तर मराठी इंडस्ट्री कसं बघत होती याच्याकडे तर मला विचारशील तर पॉझिटिव्हली बघत होती 100%. म्हणजे मला खूप लोकांचे मेसेजेस आले की जे माझ्याशी कधी बोललेले नाही आहेत, पण त्यांना वाटलं मला फोन करावा, मेसेज करावा, जी खूपच चांगली गोष्ट आहे. आणि मी तसा थोडासा लेडबॅक आहे, मी फार नाही असं मेसेज वगैरे करत, म्हणजे असे की अरे मी पाहिली वगैरे, कारण मला असं होतं की नंतर भेटलं की बोलू असं. पण असं जेव्हा कोणी एक्स्ट्रा कष्ट घेतं तेव्हा असं होतं की नाही यार. किंवा जेव्हा माझी अनाऊन्समेंट झाली तेव्हा इतक्या लोकांनी त्या फिल्मची अनाऊन्समेंट शेअर केली. राईट. तर हे खूप, आणि मी कोणालाच नव्हतं सांगितलं, तर ही खूप मोठी गोष्ट आहे. नॅचरली सगळ्यांनी केलं. हां, कारण मला ते सांगायला नाही आवडत, कारण मला असं होतं की यार त्यांना का आपण सांगायचं आहे, जरा शेअर करणं का, त्याला करू देत ना, त्याला वाटतं तो करेल. पण त्यांनी नॅचरली केली होती. तर हे एक त्यांना असं वाटत होतं की नाही, एक बाबा आपल्यातलाच ज्याच्यावर आपण काम करतो तो आता थोडी मोठ्या स्केलची फिल्म करतोय, थोड्या वेगळ्या विश्वात जाऊन फिल्म करतोय. तर चांगला, म्हणजे ते जे आहे ना, मराठी माणसाचे पाय खेचतो वगैरे, जे जुने विनोद, आता ते विनोद आहेत, म्हणजे ते आता तेवढं खरं नाही आहे. लोक करतात सपोर्ट, असं नाही मला वाटतं. आणि खूप छान वाटतं जेव्हा हे सेलिब्रेशन, म्हणजे आता सोशल मीडिया एक असं माध्यम आहे की तिथे आपल्याला ऑब्व्हियसली दिसतं, पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला जे फोन आले असतील किंवा जे मेसेज आले असतील किंवा भेटून माणसं जे व्यक्त झाले असतील ते तर आहेच. सोशल मीडिया इन इटसेल्फ वरती पण अनेक लोकांनी, जसं तुम्ही म्हणालात, शेअर केलं, त्याच्याबद्दल काहीतरी लिहिलं, म्हणजे ते कळतं ना की जबरदस्ती कोणी सांगितलंय म्हणून आपण स्टोरी टाकतो आणि त्याला आगापिछा काहीही देत नाही. आणि जेव्हा आपल्या एखाद्या ओळखीच्या व्यक्तीचं काहीतरी येतं आणि आपण मनापासून आपल्याला काय वाटलंय, एखादी विश त्याच्यासोबत, ते सगळं मला या फिल्मच्या निमित्ताने दिसतं, विच इज ग्रेट. आणि मला असं वाटतं हे होत राहिलं पाहिजे, नॉट जस्ट इन हिंदी पण मराठीत सुद्धा. जेव्हा आपल्याला एखादी फिल्म आवडते त्याच्याबद्दल सोशल मीडियावर टाकायला काहीच प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे, कारण इट इज अ प्लॅटफॉर्म. सर, हा प्रश्न मी सगळ्यांना विचारते, सो तुम्हालाही विचारते की एक कलाकार म्हणून आपल्या अशा काही कोर व्हॅल्यूज असतात बऱ्याच वेळेला ज्यांच्यासोबत आपण तडजोड करू पाहत नाही, मग इरिस्पेक्टिव्ह आपण कोणत्या माध्यमात असू किंवा कोणत्या भाषेत काम करत असू. तर तुमच्या बाबतीत सुद्धा अशी काही मूल्य आहेत का की जी तुमच्या सोबत असतातच? हो, इक्वॅलिटी सगळ्यात महत्त्वाचं, ती असायलाच पाहिजे, नाही तर मग ते गोंधळ. प्रामाणिकपणा, आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायलाच पाहिजे, कारण तुम्ही जर तो गेला ना प्रामाणिकपणा, तर मग तुम्ही स्वतःला काय उत्तर देणार, असं आहे की तुम्हाला. तर ते एक त्या व्हॅल्यूज माझ्याबरोबर असतात. दुसरं म्हणजे विचारधारा, मी म्हटलं तसं की माझी सेक्युलर विचारसरणी आहे आता, आणि ती नाही सुटणार ना. ती माझ्या कलेतनं मी काही त्याला वेगळं काही स्वरूप देईन किंवा जगडा, तर या काही गोष्टी आहेत ज्या कॉम्प्रमाइजेबल नाहीच आहेत अजिबातच. ज्या व्हॅल्यूज आहेत ज्या आपल्याबरोबर चाललेत, आणि काय म्हणू, ह्याच 3 गोष्टी. राईट. सर, शेवटचे 2-3 प्रश्न आहेत. ऍक्च्युली दिस कॅन गो ऑन अँड ऑन, पण तरी जर मला हे आठवायचं असेल तर, कलाकार म्हणून, एक चांगला कलाकार म्हणून आपल्यात काय असायला हवं याच्याबद्दल बरीच मतमतांतर आहेत आणि अनेक लोक त्यांची मतं मांडतात. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की एक चांगला दिग्दर्शक किंवा लेखक किंवा अभिनेता पण फॉर दॅट मॅटर असण्यासाठी तुमच्यात काय नसावं, की हे नसेल तर बेस्ट? तुमच्यामध्ये ना हेकेखोरपणा नसावा, सगळ्यात पहिली गोष्ट. कारण तो नसावाच. कारण नाटक, चित्रपट ही समूहाने करायची कला आहे. ती काही डान्स, पेंटिंग, गायन नाही. ती समूह ती कला करत असते. तर तुम्ही जर हेकेखोर राहिलात ना, मला असंच वाटतं तर मग ते कला नाही होणार. कारण तू एकटा सगळं नाही करत आहेस ना. तू एखादा HOD घेतोस तेव्हा तो त्याचं डोकं घेऊन येणार आहे आतमध्ये, तर त्याला त्याचं डोकं वापरू दे, त्याला त्याचं हे वापरू दे.
तर ते हेकेखोरपणा तर नक्की नसावा. दुसरी गोष्ट, मी काही वाचतच नाही, मी काय बघतच नाही, मग मी फक्त काम करतो, हे नसावं. प्लीज खूप वाच, खूप बघ. आणि काय नसावं म्हणशील तर कलाकार म्हणून ना कॉम्प्लेक्स नसावा. ओके. सगळ्यात महत्त्वाचं आहे, जो आपल्या सगळ्यांना असतो. काहींना इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो, काहींना सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो. ते दोन्ही अत्यंत घातक आहेत. तरी मला विचारशील तर इन्फिरियरिटी जास्त घातक आहे, कारण तो तुला तिथे पोचूच देत नाही जिकडे तू पोहोचू शकतेस. तर कलाकार म्हणून तो जर तुम्ही गंड न्यूनगंड, तुम्ही म्हणजे गंडही नसावेत न्यूनगंडही नसावेत. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे ॲक्च्युली. आणि मला असं वाटतं की तिथपर्यंत पोहोचण्याची ती प्रक्रिया ग्रॅज्युअल आहे. म्हणजे रोज तुम्हाला काम करावं लागतं स्वतःवरती. देर इज नो मॅजिक की, कारण ते इतके इनग्रेंड असतात ना सर आपल्यामध्ये की, आणि आपण इतक्या वेळेला त्यांच्यावर विश्वास ठेवलेला असतो आणि स्वतःला तेच 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 सांगितलेलं असतं. आणि मराठी लोकांमध्ये खूप आहे इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स, खूप, की आपण कमी महत्त्वाचे आहोत ह्याच्यावरती त्यांचा दृढ विश्वास आहे. प्रॉब्लेम आहे खूप जास्त. म्हणून ते काय होतं बघ ना, आपल्याकडे हिंदी करून आला की काहीतरी मोठं करून आलं, हे कशात नाही येतं. म्हणजे मराठी पाऊल पडते पुढे नावाचं एक अवॉर्ड दिलं जातं. मला मारणार आहेत लोक, पण तरी तर मला कायम हा प्रश्न विचारायचा वाटतो की ते अवॉर्ड त्यांना मिळतं ज्यांनी हिंदीत काम केलंय. मराठी पाऊल पडते पुढे, म्हणजे हिंदीत पडलं म्हणजे पुढं पडलं का पाऊल? नाही ना. मोठं पडलं, हो मोठं नक्की पडलं पाऊल, पण कशावरनं? पुन्हा त्या स्केलच्यामुळे. स्केलवरनं. मराठीची स्केल आणि हिंदीची स्केल, एकूण मार्केटची स्केल, सगळंच मोठं पडलं असेल. पुढे पडलं हे तुम्ही का मानता? मग जेव्हा मराठी सिनेमा जाऊन नॅशनल अवॉर्ड घेतो, जेव्हा जाऊन कानला काहीतरी करतो, ते पुढं नसतं का पडलेलं पाऊल? त्याच्या व्याख्या हे कशात नाही येतं? मला असं वाटतं की हे मराठी लोकांच्या न्यूनगंडात नाही येतं, हे अवॉर्ड त्याच्यात नाही येतं, ते नाही असतं का? सो ट्रू. सर, शेवटचा प्रश्न. ओव्हरऑल तुमच्याशी बोलताना किंवा तुमच्याबद्दल वाचताना बघताना सुद्धा एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे यू वर ऑलवेज प्रो आस्किंग क्वेश्चन्स. म्हणजे तुम्ही स्वतःला प्रश्न विचारत होतात, आजूबाजूला होणाऱ्या गोष्टींना प्रश्न विचारत होतात, आणि फक्त प्रश्न विचारून थांबत नव्हतात. तर त्याच्या पुढचं पण काहीतरी होत होतं. मग ते उत्तर शोधण्यासाठीची धडपड असो, कधी उत्तर मिळालेलं असो किंवा न मिळाल्यातून आलेली अस्वस्थता असो, काही असो. तर प्रश्न पडणं हे किती महत्त्वाचं आहे कोणत्याही व्यक्तीसाठी? खूप जास्त, खूप जास्त. प्रश्न पडणं बंद झालं की तुम्ही जिवंत नाही आहात असं त्याचं लक्षण आहे. म्हणजे सत्यार्थाने नाही, लौकिक अर्थाने, की प्रश्न नाही पडले तर कसं होणार ना. म्हणजे मला दरवेळेस प्रश्न पडतात. एखादी फिल्म केली की करत असताना, करून झाल्यावरती मला इतके प्रश्न पडत असतात की नाही मग ह्याचं उत्तर आपण पुढच्या फिल्ममध्ये शोधू. तर तो शोध कायम चालू राहतो ना. नाही तर मग तुम्ही प्रगती कशी करणार प्रश्न नाही पडले तर? तुम्ही डिल्युजनल होऊन जाल, प्रश्न पडत नाहीत म्हणजे. आणि डिल्युजनल तर होऊच नाही माणसांनी, संपलं तुम्ही मग काही. आणि म्हणजे आमच्या क्षेत्रामध्ये तर डिल्युजनल लोक इतकी जास्त डिल्युजनल आहेत की मग मला त्यांच्या इन्कमिंग पूर्ण बंद होतं. मग त्यांचं आत काही घुसतच नाही, त्यांच्या विश्वात राहतात. तर ते इन जनरल प्रश्न पडणं तर चालू ठेवायलाच पाहिजे ना. म्हणजे तुला प्रश्न पडतात म्हणून तू हे सुरू केलंस ना, म्हणून तू मराठी लोकांना बोलवून त्यांना एक 10 प्रश्न का विचारतेस? कारण कुठेतरी तुला त्या व्यक्तीविषयी म्हण, किंवा तुला काहीतरी एखाद्या गोष्टीविषयी म्हण, एखाद्या कलेविषयी म्हण, काहीतरी चालू असतं डोक्यात, त्याचं उत्तर तुला मिळवायचं असतं. त्यातनं तू हा मार्ग निवडून काढलास. उद्या तू हे सेगमेंट बंद केलंस तरी तू लोकांना फोन करशील, त्यांना जाऊन भेटशील, चालू राहील ना तुझं. महत्वाचं आहेच. जेव्हा तुमच्या डोक्यात एखादी कल्पना येते किंवा एखादा कॉन्सेप्ट येतो, तेव्हा तुम्ही स्वतःला काय प्रश्न विचारता बिफोर इट बिकम्स अ फिल्म किंवा नाटक किंवा काही? नाही, मी जेव्हा एखादी कन्सेप्ट आली डोक्यात किंवा आयडिया आली तर ती मुळात पहिला प्रश्न विचारतो की ही चांगली आहे का? म्हणजे माझ्यासाठी, तुमच्यासाठी. हां, की ही चांगली आहे का? ठीक आहे, आपण एक्सप्लोअर करून बघू. आणि एक्सप्लोअर केल्यानंतर मग त्याच्यात जे मी बेसिक मगाशी म्हणलं ते की ही अशी काही विचित्र नाही आहे ना, याच्यामध्ये काही आपण विचित्र काही सांगत नाही होत ना, चुकीच्या गोष्टी सांगत नाही होत ना, हे सगळे प्रश्न त्याच्यामध्ये पडतात. हां. आणि मग मेन तेच आहे की त्या कॉन्सेप्टची कथा होते का पूर्ण, त्याच्यात तेवढं एक माल आहे का की ज्याचं तुम्ही काही करू शकाल. तर ते असेल तर मग उत्तम. तर ते पहिले काही बेसिक प्रश्न हे असतात की ही फिल्म आहे का, म्हणजे नाटक आहे का फिल्म आहे असं नाही. हे मुळात आयडिया मस्त वाटतेय, पण ती फुलल्यानंतर त्याचं वजन तितकंच राहतंय का,
पसरतंय ते बघायला पाहिजे. इंटरेस्टिंग सर. खरं तर खरंच म्हणजे खूप मजा आली आणि खूप गोष्टी मला मिळाल्या या संवादातून. जाता जाता आमच्या सगळ्यांसाठी प्लीज सांगा की अजून काय काय इन स्टोर आहे, कोणत्या गोष्टींवर जितकं सांगू शकाल तितकं अर्थात कोणत्या गोष्टींवर काम सुरू आहे. आणि मी तुमच्या 1-2 इंटरव्ह्यूजमध्ये तुम्हाला हे बोलताना ऐकलंय की हो नाटक करायचंय, तर ते कधी घडतीये ही प्रोसेस? कारण जशी तुम्ही 3 नाटकं मेन्शन केली ती आत्ता मला जर बघायची असतील तर माझ्याकडे इमिजिएटली काही पर्यायच नाहीये. सो तुम्हाला नवीन नाटक करावंच लागेल. नाही मला करायचंच आहे. आणि मी सुरू पण केलं होतं नाटक, पण कोविड आला आणि त्या रिहर्सल्स थांबल्या, मग त्याच्यामुळे माझी फिल्म सुरू झाली म्हणून तर नाटक मी नाही बसवलं. पण आता मी या वर्षात नाटक करतोय 100%. म्हणजे मी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये नाटक 100% करतोय, कारण मला करावंच लागेल. आणि नुसतं कमर्शियल नाही तर एक्सपेरिमेंटल नाटकही माझ्या डोक्यात आहे. अशी 2 नाटकं यावर्षी करायची मी ठरवलेली आहेत. ग्रेट न्यूज. आणि बाकी एक वेबसिरीज करीन मी, चांगला विषय आहे, तर ते मी कदाचित त्याचं काम या वर्षात सुरू करीन. आणि फिल्म हिंदी आहेच, एक पुढची फिल्म होईल लवकर, म्हणजे जर देवाची इच्छा असेल तर पुढच्या महिन्याभरामध्ये मे बी होऊन जाईल अनाऊन्स. ओके, वी ऑल आर वेटिंग या सगळ्या गोष्टींसाठी. जाता जाता प्लीज आम्हाला तुमच्या टॅटू मागची स्टोरी ऐकायला आवडेल पटकन. आता हे एक बापरे, म्हणजे हा शोशांक रिडम्पशन नावाची एक फिल्म आहे जी माझ्यासाठी सर्वोच्च फिल्म आहे. आयुष्य खूप चेंज झालं आहे त्या फिल्मनंतर माझं. तर त्याच्यामध्ये तो जो हिरो आहे तो कैदेत असतो, राईट. तर त्याचा जो इनमेट नंबर आहे तो हा इनमेट नंबर आहे. आणि ती ॲक्स आहे ज्यांनी ते पळून जातो. आणि मी ही शोशांकच्या प्रमोशनसाठी, कोणी मला अपॉइंट नाही केलं आहे, स्वतःहून प्रमोशनसाठी केलेलं आहे. की मला लोक विचारणार, मग मी म्हणणार तू पाहिलेस, ते म्हणतात नाही, मग म्हणतो नाही, ते पहिल्यांदा बघ मग मी सांगतो. आणि लोक अशा मी एक 30-35 लोकांना बघायला लावली आहे. वाव, दिस इज फॅब्युलस. आय एम सो ग्लॅड की मी हा प्रश्न विचारला. त्या निमित्ताने आता जितके बघतील त्यांनी सुद्धा शोशांक रिडम्पशन नावाची फिल्म प्लीज जाऊन बघा. सर खूप खूप थँक्यू. आणि मला खरंच छान वाटतंय की फायनली आपण भेटलो आणि हे सगळं झालं, हे घडून आलं. आणि हिअर्स होपिंग की ह्याच्या पुढे अनेक वेळेला भेटू, कारण माझ्याकडे अनंत प्रश्न आहेत. आणि तुम्ही ऑलरेडी मला सांगितलेत की मी लोकांना फोन करणार आहे, भेटणार आहे. सो विच इज गोइंग टू हॅपन. आय होप यू हॅड अ गुड टाईम. थँक्यू सो मच. मला खरंच खूप मजा आली. खूप वर्षांनी इतकं ओपनली आणि खूप कॅन्डिड बोललो आहे मी. आता हे बाहेर पडल्यानंतर काही लोकांना पटेल, काहींना नाही, पण अशा संधी कधी मिळत नाही, तर ती मिळाली. खूपच छान वाटतंय मला पण. थँक्यू सो मच. आणि आम्ही आधीच म्हटलंय की जसं व्यक्त व्हायचंय तर ते व्हावं आणि इतकाही विचार करू नये. त्यामुळे दॅट इज व्हॉट इट हॅज हॅपन. त्यामुळे तो मी मुद्दाच ते ट्रोलिंग याव त्याव तर सुज्ञ माणसं आहेत जी बघतायत असं आपण समजूया. थँक्यू सो मच सर. आणि पुन्हा भेट होत राहील. तुमच्या सगळ्या पुढच्या प्रोजेक्टसाठी खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि एनिथिंग दॅट आय कॅन एव्हर डू, म्हणजे जसं तुम्ही टॅटू केलाय, आय डोंट नो की मी टॅटू करू शकेन की नाही, पण मी सगळ्यांना जाऊन सांगू डेफिनेटली शकेन. सो प्लीज लेट मी नो वेन एव्हर. नक्की. थँक्यू सो मच. थँक्यू.